धन्यवाद सर. यानंतर पालक प्रतिनिधी म्हणून ज्यांची या ठिकाणी निवड करण्यात आली ते सन्माननीय प्राध्यापक जी.के. पाटील सर यांचा सत्कार या ठिकाणी एस.पी. सरांनी करावा अशी मी सरांना विनंती करतो. सेवानिवृत्त प्राध्यापक स्वामी शिक्षण संस्था. धन्यवाद सर. यानंतर महिला पालक प्रतिनिधी सन्माननीय आरती सचिन शिंदे या शिंदे मॅडमचा सत्कार सन्माननीय दीपा शिंदे मॅडम यांनी करावा अशी मी मॅडमना विनंती करतो. धन्यवाद मॅडम. यानंतर तिसरे पालक प्रतिनिधी सन्माननीय किरण माने सर यांचा सत्कार या ठिकाणी जाधव सरांनी करावा अशी मी जाधव सरांना विनंती करतो. धन्यवाद सर. सर्वांनी स्थान ग्रहण करून घ्यायचं आहे. खऱ्या अर्थानं आज हा देखणा सोहळा याची देही याची डोळा आपण बघत आहात, पण याच्या पाठीमागची असणारी तळमळ, याच्या पाठीमागची असणारी जिद्द, याच्या पाठीमागची असणारी चिकाटी ही खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर ही खूप मोठी आहे. कारण की आपल्याला माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्र अंधारानं आणि या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण असताना आजचं हे असणारे उमलणारी फुलं म्हणजेच आजची असणारी ही मुलं ही खऱ्या अर्थानं आज कोणत्या तरी वेगळ्या वळणावरती जातील काय ही पालकांना ही आजची असणारी वेगळी एक मनामध्ये असणारा विचार वाटतोय. आणि हे विचार थांबवण्यासाठी खऱ्या अर्थात एस.टी. संकुलाची स्थापना केली. पण ही स्थापना नुसती स्थापना नाहीये, तरी खऱ्या अर्थानं एक विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये आशेचा किरण निर्माण करणार आहे. कारण म्हटलं जातं की अंधाराच्या साम्राज्याने आणि संशयाच्या ढगाने महाराष्ट्राचा वर्तमान काळ व्यापून टाकलेला आहे. पण स्वतःच्या भगीने पेटून प्रकाशमान झालेली पंथी ज्याप्रमाणे अख्ख्या आसमंताला किरण या ठिकाणी उजळत असताना दिसावी त्या पद्धतीने हे एस.टी. संकुल संपूर्ण तासगाव आणि तासगाव पंचक्रोशीमध्ये आज आपल्याला दिसतंय. पण याची सुरुवात खऱ्या अर्थानं 12 जुलै 2012 साली झाली. अवघ्या 6 विद्यार्थ्यांवरती सुरुवात झालेले संकुल आज 12 ते 13 हजार विद्यार्थी या संकुलातून बाहेर पडतात. हे संकुल सुरू होण्याआधी ज्यावेळेस जी व्यक्ती धडपडत होती की या तासगाव आणि तासगाव पंचक्रोशीतील विद्यार्थी घडला पाहिजे, त्यावेळेस आपल्याला मिळालेली शासकीय नोकरी सोडून ज्या व्यक्तीने अहोरात्र त्या विद्यार्थ्यांसाठी अवघ्या त्या छोट्याशा एका खोलीमध्ये 10 बाय 10 ची खोली असेल त्याचा मी साक्षीदार आहे. त्या खोलीमध्ये ही संकुल सुरू झालं आणि त्यामध्ये पहिले 6 विद्यार्थी आणि त्या पहिल्या 6 विद्यार्थ्यातील पहिले 5 विद्यार्थी हे 100 पैकी 100 गुण मिळवणारे गणितामधील विद्यार्थी होते. पहिलंच वर्ष होतं आणि ती खोली होती आणि त्या खोलीमध्ये पावसाचं पाणी गळत होतं. विद्यार्थ्यांना बसता येत नव्हतं, तरीही ते विद्यार्थी बसत होते कारण खाली ताडपत्रे हातरलेली होती. एक साधा बोर्ड होता आणि त्या बोर्डावरती एक व्यक्ती शिकवत होती. ती व्यक्ती होती त्यावेळी सुदर्शन पाटील. त्या तासगावच्या एका असणाऱ्या या रूम मध्ये तो तास सुरू होता. तसं सांगायचं झालं तर आपली 12 वर्ष अविरतपणे ही सेवा चालू ठेवली आणि या सेवेचं फळ आज खऱ्या अर्थानं आपण सर्वजण बघत आहात. आपणही पालक वर्गांनी आपणही आमच्या या इन्स्टिट्यूटवरती विश्वास ठेवला आणि आपल्या काळजाचा तुकडा आम्हाला बहाल केला आणि त्याच्यावरती पैलू पाडण्याचं काम ही एस.टी. संकुल करत आहे. आज या एस.टी. संकुलाचे असणारे सर्व अर्थातच एस.टी. सर म्हणून या संपूर्ण असणाऱ्या तासगाव तालुक्यामध्ये ज्यांनी छाप पाडली, ही छाप खऱ्या अर्थाने साधी नव्हती. कारण काटेरी मुकुट ज्या पद्धतीने घातला जातो आणि काटेरी मुकुट ज्या पद्धतीने चढवला जातो त्या पद्धतीने असणारे हे आपले एस.टी. सर
ज्यांनी विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र पद्धतीने प्रयत्न केले, त्यांनी टीम गोळा केली. फक्त मॅथ्सच नाही तर फिजिक्स, बायोलॉजी हे विषय त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिले गेले पाहिजेत आणि हे विद्यार्थ्यांना त्याचं मार्गदर्शन मिळावं. त्याचबरोबर सीईटी, नीट आणि जीई यासाठीही विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन मिळावं म्हणून एसपी पॅटर्न या ठिकाणी सुरू करण्यात आला आणि त्या एसपी पॅटर्न मध्ये आपण आपला विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी आपण घातलेला खरंच पालक वर्ग हो आपलं धन्यवाद. आणि याच व्यक्तीच्या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली हे आपणालाही माहिती असणं गरजेचं आहे. 2016 साली महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा समाज भूषण नावाचा पुरस्कार तत्कालीन असणारे महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते या एसपी सरांना या ठिकाणी मिळालेला होता. ही बाब खऱ्या अर्थाने गौरवनीय आहे. त्याच एसपी सरांचा या ठिकाणी यथोचित सत्कार सोहळा याच व्यासपीठावरती होणं गरजेचं आहे. म्हणून मी आजच्या असणाऱ्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तांबे सरांना विनंती करतो की एसपी सरांचा या ठिकाणी सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न करावा. सन्माननीय एसपी सर आणि सन्माननीय तांबे सर, तांबे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी एसपी सरांचा या ठिकाणी सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. समाज भूषण पुरस्कार प्राप्त संचालक एसपी इन्स्टिट्यूट सन्माननीय सुदर्शन पाटील सर उर्फ ज्यांच्या नावाची आज खऱ्या अर्थाने दहशत म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण मॅथ्सचा बादशाह फक्त एसपी सर असं नाव या ठिकाणी आहे. सर अजून एकदा फोटो अजून एकदा घेतो. धन्यवाद सर. ज्या पद्धतीनं आपण एखादं कार्य करतो आणि त्या कार्याला मान्यवरांना विनंती की त्यांनी स्थान ग्रहण करून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीनं आपण एखादं कार्य करतो आणि त्या कार्याला कोणीतरी साथ देणं गरजेचं असतं, कारण एकट्यानं पुढे जाण्यापेक्षा दोघांनी पुढे गेलं, कारण एक काठी मोडणं सोपं असतं पण 10 काट्यांचा जर जोडगा केला आणि तो मोड म्हणलं तर ते खऱ्या अर्थानं शक्य नसतं, कारण त्यामध्ये 10 जणांची ताकद एकवटलेली असते. असं हे एसपी संकुल आणि या एसपी संकुलामध्ये खऱ्या अर्थानं सरांच्या पावलावरती पाऊल ठेवलं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सरांच्या हातामध्ये हात घालून एसपी संकुलाचं नावारूपास आणणारे दुसरं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं LS जाधव सर, जे MSc BEd आहेत, MBA ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे, LLB आहे, DSM आहे आणि सध्या ते PhD करतायत. खऱ्या अर्थानं 12 वर्ष झालं अध्यापनाचं काम त्यांनी या ठिकाणी करतायत. विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं ते या ठिकाणी शिक्षण देण्याचं काम करतायत. केमिस्ट्रीमध्ये विद्या पारंगत असणारे हे सर खऱ्या अर्थानं या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानार्जन काम करतायत आणि एसपी संकुलामध्ये ते समन्वयक आणि मॅनेजमेंटचं सुद्धा काम करतायत. याही सरांचा या ठिकाणी यथोचित सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होणं अपेक्षित आहे आणि या सरांचा सत्कार या ठिकाणी मी MS पाटील सर यांना विनंती करतो की MS पाटील सरांनी या ठिकाणी जाधव सरांचा सत्कार करायचा आहे. सन्माननीय MS पाटील सर. धन्यवाद सर. मान्यवरांनी स्थान ग्रहण करून घ्यायचं आहे. खऱ्या अर्थानं हे जे संकुल आणि संकुलाचा हा देखणा सोहळा एवढा मोठा प्रचंड आपल्या विश्वासावरती सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरती अक्षराचे धडे गिरवले जातात आणि ज्या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थानं ज्ञान ग्रहण करून आपली या ठिकाणी गुणवत्ता सिद्ध केली, त्याच विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा सुद्धा या ठिकाणी कुमारी श्रेणिका सज्जन कुमार पाटील या विद्यार्थिनीला या व्यासपीठावरती या विद्यार्थिनीनं 99.45 CET-ला या ठिकाणी पर्सेंटाईल मिळवलेले आणि या विद्यार्थिनीनं वालचंद कॉलेज या ठिकाणी GS साठी प्रवेश घेतलेला आहे. या विद्यार्थिनीचा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. मी मान्यवरांना तांबे सरांना विनंती करतो की या विद्यार्थीचा या ठिकाणी उचित असा सत्कार करायचा आहे. यानंतर पुढील विद्यार्थिनी आहे कुमारी दीप्ती बाळासाहेब
बाडवर 98.60% CET मध्ये या ठिकाणी विद्यार्थिनीनं या ठिकाणी गुणवत्ता हासिल केलेली आहे. PICT पुणे या ठिकाणी या विद्यार्थिनीनं प्रवेश घेतलेला आहे नामांकित कॉलेजला. याही विद्यार्थिनीचा सत्कार या ठिकाणी मान्यवरांनी करावा अशी मी विनंती करतो. तांबे सरांनी याही विद्यार्थिनीचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. यानंतर पुढील विद्यार्थिनी प्रियंका गजानन पाटील 96.98% CET. याही विद्यार्थिनीनं सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. ॲग्रिकल्चर CO पुणे या ठिकाणी या विद्यार्थिनीला प्रवेश मिळालेला आहे. याही विद्यार्थिनीचा सत्कार या ठिकाणी मान्यवरांनी करायचा आहे. मी MS पाटील सरांना विनंती करतो की या विद्यार्थिनीचा सत्कार आपण या ठिकाणी संपन्न करायचा आहे. ती विद्यार्थिनी नाहीये, त्या विद्यार्थिनीचा सत्कार या ठिकाणी स्वीकारला जातोय. मान्यवरांना विनंती की मान्यवरांनी स्थान ग्रहण करून घ्यायचं आहे. हे जे SP इन्स्टिट्यूट आहे, हे SP इन्स्टिट्यूट खऱ्या अर्थानं ज्या शिक्षकांच्या बळावरती सुरू आहे, जे शिक्षक खऱ्या अर्थानं या विद्यार्थ्यांच्या वरती ज्ञानदानाचं काम करतायत, त्याही शिक्षकांचा सत्कार सोहळा या व्यासपीठावरती संपन्न होतोय. मी प्रथमतः आमंत्रित करतोय प्राध्यापक विनायक माळी सर यांना. तर ठीक आहे. यानंतर प्राध्यापक राहुल सावंत सर MSc नेट क्वालिफाईड आहेत, बॉटनी विषय शिकवत आहेत. या सरांनी या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे आणि त्यांनी आपला सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. मी या ठिकाणी या व्यासपीठावरील पालक प्रतिनिधी प्राध्यापक GK पाटील सर यांना विनंती करतो की या ठिकाणी सरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न करायचा आहे. यानंतर पुढील शिक्षक आहेत प्राध्यापक केतन पवार सर, MSc BEd आहेत. 8 वर्षांचा त्यांना एक्सपिरियन्स आहे. फिजिक्स विषय शिकवतात. 2024 साली CET मध्ये आपल्या SP इन्स्टिट्यूटच्या उज्ज्वल असं यश संपादन करण्यापाठीमागं सरांचा मोलाचा वाटा आहे. तर मी सरांना विनंती करतो की सरांनी सत्कार स्वीकारायचा आहे. किरण माने सरांनी हा सत्कार या ठिकाणी संपन्न करायचा आहे. यानंतर पुढील शिक्षक आहेत प्राध्यापक सविता गावडे मॅडम. इंग्लिश विषयाचं या ठिकाणी इंग्लिश विषय अध्यापनाचं काम करतायत. मी पालक प्रतिनिधी या ठिकाणी शिंदे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी गावडे मॅडमचा सत्कार करायचा आहे. यानंतर या ठिकाणी इन्स्टिट्यूटमध्ये अजूनही काही कार्यरत आहेत. दीपा शिंदे मॅडम यांचाही सत्कार या ठिकाणी आरती शिंदे मॅडम यांनी करायचा आहे. मॅडमला विनंती करतो की मॅडमने सत्कार स्वीकारायचा आहे. यानंतर जयदीप निंबाळकर सर यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. MS पाटील सरांनी निंबाळकर सरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न करायचा आहे. निंबाळकर सर आपण व्यासपीठावरती जायचं आहे. यानंतर प्रणाली साळुंके मॅडम यांनी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती जायचं आहे. मी आरती शिंदे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी प्रणाली साळुंके मॅडम यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न करायचा आहे. प्रणाली साळुंके मॅडम. आजच्या या कार्यक्रमासाठी आमच्या इन्स्टिट्यूटचे काही प्राध्यापक आज काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित नाहीत. त्यामध्ये साहिल शेख सर बायोलॉजी विषय शिकवत आहेत. त्याचबरोबर अनिता पाटील मॅडम भूगोल विषय शिकवत आहेत. त्याचबरोबर ती विनायक माळी सर
फिजिक्स विषय शिकवत आहेत ते आजच्या या सत्काराला या ठिकाणी नाही आहेत, पण ते आपल्यातच आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. या मान्यवरांना विनंती की मान्यवरांनी स्थान ग्रहण करून घ्यायचं आहे. यानंतर खऱ्या अर्थानं हा शिक्षकांचा सोहळा हा संपन्न केला. याच्या पाठीमागचा अशी भूमिका आहे की शिक्षकांच्या पाठीवरती थाप कणा कवितेप्रमाणे झाली पाहिजे. त्या पद्धतीनं शिक्षकांच्या पाठीवरती थाप देण्याचं काम किंवा शिक्षकांना ऊर्जा देण्याचं काम या सत्कारातून होतं. म्हणून हा शिक्षकांचा सत्कार सोहळा SP इन्स्टिट्यूटनं आयोजित केलेला होता. यानंतर आजच्या या कार्यक्रमामध्ये आज ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला, या सत्कारामधील काही विद्यार्थी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करू इच्छितात. त्यामध्ये कुमारी श्रेणिका सज्जन कुमार पाटील या विद्यार्थिनीला मी आमंत्रित करतोय की तिनं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. कुमारी श्रेणिका सज्जन कुमार पाटील ही विद्यार्थी वालचंद कॉलेज या ठिकाणी हिनं प्रवेश मिळवलेला आहे आपल्या गुणवत्तेच्या आधारावर. तर या विद्यार्थीला या ठिकाणी आमंत्रित करतोय. जीवनाचा मार्गदर्शक म्हणजे गुरु, योग्य वाट दाखवणारा गुरु, चांगले वाईट शिकवणारी व्यक्ती म्हणजे गुरु, ज्ञान देणारी व्यक्ती म्हणजे गुरु म्हणजे गुरु, चुकल्यास शिक्षा देणारी व्यक्ती म्हणजे गुरु, प्रशंसा करणारी व्यक्ती म्हणजे गुरु, जीवन घडवणारी व्यक्ती म्हणजे गुरु आणि यशाची गुरु किल्ली म्हणजे गुरु. अशा सर्व गुरूंना मी प्रथम वंदन करते. आणि पावलोपावलावर मला खूप गुरु भेटत गेले. त्यात या यशाचा वाटा SP क्लासचा खूप मोठा वाटा आहे. त्यांचेही मी खूप आभार मानते. तर आज मी बोर्ड आणि CET याचा माझा अनुभव कसा होता हे तुम्हाला मी सांगणार आहे. तसं बोर्ड आणि CET दोन्ही मॅनेज करायचं म्हणजे एवढं काही सोपं नाही. पण 12वीचं वर्ष हे खूप महत्त्वाचं वर्ष असतं असं सगळेजण म्हणतात. हे योग्य पण आहे, कारण याच वर्षी आपण पुढे कुठे जाणार आहोत हे ठरत असतं. त्यामुळं दोन्हीलाही खूप महत्त्व आहे. आणि असं काही नाही की बोर्डाचा अभ्यास करताना CETचा अभ्यास मागे राहतो त्यामुळे बोर्डाला महत्त्व द्यायचं नाही असं काही नाही. जेवढं आपलं परफेक्ट बोर्ड असेल तेवढंच जास्त परफेक्ट CET असू शकेल. त्यात आता आपण फिजिक्सचा अभ्यास करताना फिजिक्स हा खरंच खूप अवघड विषय आहे, पण त्याला जर योग्य पद्धतीने हाताळला, त्याचा योग्य पद्धतीने अभ्यास केला तर काही अवघड नाही. लेक्चरला येण्यापूर्वी त्या टॉपिकचं एकदा वाचन करायचं, मग लेक्चरला फुल कॉन्सन्ट्रेशन ते ऐकलं, त्यानंतर घरी जाऊन त्याचं रिव्हिजन केल्यानंतर फिजिक्सलाही काही खूप अवघड म्हणता येणार नाही. फिजिक्सचं कसं असतंय, आपण एकदा रिव्हिजन केल्यानंतर ते पूर्णतः लक्षात राहत नाही. त्यामुळे त्याचं होईल तेवढ्या वेळा रिव्हिजन करावंच लागेल. आणि त्यात पण याच टॉपिक शिकवला तर त्याचे घरी जाऊन MCQ सोडवायचे, त्यामुळे त्याचे कॉन्सेप्ट पण आपले परफेक्ट होत जातात. आणि फिजिक्ससाठी मी शक्यतो टार्गेट रेफर करत होते, त्यामुळे मला खूप मदत मिळाली. आता मॅथ्सचा अभ्यास करताना सर लेक्चरमध्ये जे काही लिहून देतात ते खूप महत्त्वाचं असते, त्याचं वारंवार रिव्हिजन, त्याचबरोबर पुस्तकातील सॉल्व्ड एक्झाम्पल आणि पुस्तकामागचे MCQ याचं सर्वांचं रिव्हिजन केल्यानंतर मॅथ्समध्ये काही एवढं बाहेरचं येत नाही. तसं बोर्डाचं मॅथ्स हे खूप बेसिक लेवलचं असते आणि CETचं ॲडव्हान्स लेवलचं असते. त्यामुळे CETचा अभ्यास करताना प्रत्येक प्रश्नाला काही ट्रिक्स असतात, त्या अवगत करता आल्या पाहिजेत. त्याचबरोबर आजकाल जे CETमध्ये JEE लेवलचे पण प्रश्न येतात, त्यामुळे JEEचे PYQचा पण अभ्यास करणं हे खूप महत्त्वाचं असते. आता केमिस्ट्रीचं म्हटलं तर फिजिक्स आणि मॅथ्सपेक्षा केमिस्ट्री हा विषय त्या मानाने सोपा आहे. केमिस्ट्रीसाठी टेक्स्टबुक रिडिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर आपण टेक्स्टबुक रिडिंग केले तर आपल्याला CET पण काही खूप अवघड नाही. तर केमिस्ट्रीमध्ये 3 पार्ट पडतात, फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये CETमध्ये न्यूमेरिकल्स विचारतात, त्यामुळे न्यूमेरिकल्सचा सराव केल्यानंतर ते पण आपल्याला सहज सोडू शकतात. मात्र इनऑर्गॅनिक केमिस्ट्री हे ज्यांचं पाठांतर खूप चांगलं आहे ना त्यांना खूप सोपं जातं, कारण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये समजून घ्यायचे कॉन्सेप्ट कमी असतात आणि पाठांतरच जास्त करावं लागतं, त्यामुळे सहसा सर्वांना हे अवघड जात असते. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास करताना फ्लो चार्ट बनवणं गरजेचं आहे. फ्लो चार्ट बनवल्यानंतर आपलं रिव्हिजन खूप छान पद्धतीने होतं, कारण का ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये खूप माहिती असते. असं थेरी रिडिंग करून आपल्याला काही समजत नाही, त्यामुळे फ्लो चार्ट तयार करून
ते त्याचं रिव्हिजन खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळा सिलेबस हा नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत संपवला तरच आपल्याला रिव्हिजनला खूप वेळ मिळतो. शेवटी नवीन काही शिकायला जायचं नाही, आहे तेच रिव्हिजन करायचं. आता हे सगळं करत असताना कधी कधी वाटतं सगळं सोडून द्यावं, पण त्यावेळेस एक आठवायचं, आपला रिझल्टचा दिवस. आपल्या रिझल्टच्या दिवशी आठवायचं, आपण रिझल्ट बघत असणार फोनवर, आपले शेजारी आपले पालक बसले असणार, सर फोनची वाट बघत असणार. मग त्यावेळेस आपण त्यांना कसा रिझल्ट सांगायचा हे आजच्या कष्टावर अवलंबून असते. त्यामुळं आपल्याला अभ्यास करू वाटत नसलं की ही गोष्ट आठवायची, बरोबर खरोखर मोटिवेशन मिळत जातं. आणि काही विद्यार्थी म्हणतात नाही किंवा सरांना शिकवता येत नाही, असं काही नसते. खरे तर चूक त्या विद्यार्थ्यांची असते. लेक्चरमध्ये फुल कॉन्सन्ट्रेशननं लक्ष दिल्यानंतर आपल्याला त्या कॉन्सेप्ट समजतात. आणि 11वी-12वीच्या कॉन्सेप्ट काही 10वी सारख्या नसतात. 10वीत कसं एकदा लेक्चर अटेंड केलं की पेपरमध्ये लिहिता येते, मात्र 11वी-12वीत कसं आहे, सर नुसतं आपल्याला ती वाट दाखवत असतात की या वाटेने जायचं आहे, आणि ती वाट धरून जो शेवटपर्यंत जातो ना त्यालाच खरं यश मिळत असते. करण्याच्या नादात जॉग्राफी लँग्वेजचा अभ्यास राहून जातो. तर जॉग्राफीसाठी पण PYQs 2021 पासूनचे PYQs ना हे याचं रिव्हिजन करायचं. शक्यतो ते पाठांतरच करायचे. शेवटी मी तर एका दिवस आधी जॉग्राफीचा अभ्यास केलेला, तरी पण मला छान मार्क पडलेले त्यात. त्यामुळे PYQs केले तर त्यात होऊन जातं. आणि जुने डायजेस्ट असतात ना भूगोलाचे, त्यात कसं उत्तर लेखनाची पद्धत चुकीच्या पद्धतीने दिली आहे. त्यामुळे यूट्यूबवरचे PNS अकॅडमी आहे, त्यात त्यांनी उत्तर लेखनाची पद्धत खूप छान पद्धतीने समजावून सांगितली आहे. त्याचा रेफर केल्यानंतर जॉग्राफी पण काय अवघड नाही. धन्यवाद. यानंतर पुढील विद्यार्थिनी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येते दीप्ती बाळासाहेब बाडदवर. याही विद्यार्थिनीनं पुणे या ठिकाणी आपल्या गुणवत्तेवर ॲडमिशन मिळवलेलं आहे. दीप्ती. या टर्निंग पॉईंटमध्ये केलेले कष्ट आपले आयुष्य बदलू शकते. त्यामुळे आत्ता कष्ट केले तर आपलं आयुष्य सुधारेल याची खरंच मला गॅरंटी आहे. 12वीमध्ये बोर्डाबरोबरच CETचा अभ्यास सुद्धा करणे गरजेचं आहे. CETला सुद्धा मी SP क्लासेसमध्येच क्रॅश कोर्स लावलेला होता. ही सर्व मिळालेली गुणवत्ता फक्त SP क्लासच्या आधारावर मिळालेली आहे. माझा सर्वात आवडता विषय म्हणजे मॅथमॅटिक्स होता. या विषयामध्ये थोडासा गोंधळामुळे पेपरमध्ये माझा एक MCQ चुकला 2 मार्काचा. म्हणजे π/6 म्हणजे 30 डिग्री असते हे विसरून जाऊन मी π/6 म्हणजे 60 डिग्री असते असं म्हणून cos π/6 म्हणजे cos 60 डिग्री घालून मी शेवटच्या स्टेपला अगदी cos 60ची व्हॅल्यू cos π/6 ची व्हॅल्यू 1/2 पुट करून मी माझं आउट ऑफ आउट मार्क्स मिळवण्याची इच्छा म्हणजे अपूर्ण राहिली माझी. हा एक अविस्मरणीय क्षण माझ्या आयुष्यात आहे. आणि त्यावेळेला सुद्धा SP सरांना खूप वाईट वाटलेले की 100 मार्काचं स्वप्न त्यांचंही अपूर्ण राहिलं आणि माझंही अपूर्ण राहिलं. याबद्दल मलाही खूप खंत वाटते. मला सॉरी सर, मी तुमचं स्वप्न पूर्ण करू शकले नाही त्यासाठी. तरीसुद्धा सरांनी खूप साथ दिली शेवटपर्यंत. ॲडमिशन घेऊपर्यंत सरांनी प्रत्येक वेळेला वाटचाल दाखवली की कोणतं कॉलेजला घ्यावं, ॲडमिशनचे कॅप राऊंडला सर्व ह्याला सरांनी मदत केली. आणि हे सगळं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही सर्वांनी अशा सिली मिस्टेक्स करू नये आणि आपला कुठलंच स्वप्न अपूर्ण ठेवू नये आणि आपले स्वप्न सर्व पूर्ण करावेत अशीच माझी इच्छा आहे. आणि
एवढं बोलून मी थांबते आणि 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या भावी वाटचालीस शुभेच्छा आणि 11वीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा असाच चांगला अभ्यास करत राहावा आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच सगळ्यांचं भलं होईल असं मी म्हणते आणि SP क्लासचं आभार मानते आणि थांबते. धन्यवाद प्रियंका. यानंतर बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी SP संकुलातून बाहेर पडतायत, आपली गुणवत्ता या ठिकाणी दाखवून देत आहेत. या गुणवत्तेसाठी खरंच विद्यार्थी सुद्धा कष्ट घेत आहेत आणि या विद्यार्थ्यांच्या कष्टाच्या बळावरतीच खऱ्या अर्थाने SPचं नाव म्हणजे SP क्लासेस SP संकुलचं नाव खऱ्या अर्थाने या पंचक्रोशीमध्ये तारांकित होत आहे. कारण यामध्ये बरेचसे विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थ्यांची मी या ठिकाणी काही विद्यार्थ्यांची या ठिकाणी खरंच मला या ठिकाणी नावं घ्यावीशी वाटतात की ज्या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीची पर्सेंटाईल या ठिकाणी मिळवलेली आहेत, जी विद्यार्थ्यांनी 90पेक्षा जास्त टक्केवारी किंवा पर्सेंटाईल मिळवलेले आहेत त्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी नावं आहेत की श्रेनिक पाटील, त्याचबरोबर मिसबा अत्तार, सौजन्या माळी, श्रीजित पवार, मंगेश कुंभार, प्रतीक्षा चव्हाण, मयूर मस्के, कपिल कदम, श्रुती चव्हाण, वैष्णवी पाटील, संस्कृती खरात, वेदिका पाटील, समीक्षा नांदणीकर, प्रतीक्षा भोसले, माधुरी नलवडे, प्रणिता निकम, अथर्व जाधव, निकिता झांबरे, जिया पाटील, अंजली सुतार, श्रेया देशमुख, तस्मिया पठाण, विराज जाधव, साक्षी थोरात, कस्तूर परदेशी, प्रियंका पाटील, ऋग्वेद सुतार, श्रेया पाटील, आविष्कार पाटील आणि स्मिता पाटील या विद्यार्थ्यांनी खरं सांगायचं झालं तर 90% पर्सेंटाईल या ठिकाणी अशा पद्धतीची चांगल्या पद्धतीची ज्याला म्हटलं जातं ती टक्केवारी किंवा ती पर्सेंटाईल त्या विद्यार्थ्यांनी मिळवलेली आहे. कारण या सर्वच विद्यार्थ्यांची बोलण्याची इच्छा आहे पण वेळेअभावी आपल्याला त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी देता येत नाहीये. यानंतर पालक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले या ठिकाणी महिला पालक प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी या ठिकाणी आरती सचिन शिंदे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. Respected sir, teachers, all teaching and non-teaching staff, parents, all students. नमस्कार. खरं तर मला इथं आज बोलण्याची संधी दिल्याबद्दल SP क्लासेसचं मी खरंच मनापासून आभारी आहे. खरं तर मुलांना 10वी नंतर कोणत्या क्लासेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं हा खूप मोठा प्रश्न असतो त्यांच्यासमोर आणि तो खरं तर मला पण पडलेला. पण मी SP सरांना ज्यावेळेस भेटले आणि त्यांचं शेड्यूल इयरली 11th स्टँडर्ड 12th स्टँडर्डचं जेव्हा पाहिलं ना त्यावेळेस मला खूप छान वाटलं. त्यांच्या प्रत्येक वर्षी त्यांचे स्टुडंट गव्हर्नमेंट कॉलेजला इंजिनिअरिंग असो किंवा MBBSला मिळालेले आहेत ॲडमिशन त्यांनी मला सांगितलेलं आणि त्यामुळे मी खरं तर इथं ॲडमिशन घेतलं माझ्या मुलीचं. आणि सरांच्या पण खूप अपेक्षा आहेत मुलांच्याकडून. खरं तर मुलांनी पण त्यांना तसा विश्वास दिला पाहिजे कारण ते खूप हार्डवर्क घेतात. त्यांचं हार्डवर्क बरोबर स्मार्ट वर्क सुद्धा आहे. त्यामुळं मुलांनी खरं तर खूप छान त्यांना रिस्पॉन्स द्यायला पाहिजे. आणि इथले सर SP सर यांचं तर खूप छान कमांड आहे आपल्या सब्जेक्टवर. मॅथ्सवर जाधव सरांचं केमिस्ट्री सब्जेक्टवरती आहे. ते तर बुक्स समोर न घेता टीचिंग करतात म्हणजे ते किती त्यांना मानलंच पाहिजे. खरं तर माळी सर म्हणा, आज नाही येत पवार सर, खूप छान टीचिंग आहे सर्वांचं आणि खूप छान घेतात. त्यांचं स्टडी किंवा मुलांना कुठे वीक आहे त्यांना सजेशन करणं, पॅरेंट्सला सांगणं, पॅरेंट्स मीट घेणं. आत्तापर्यंत 2-3 मीट झालेत त्यांच्या. आणि नंतर 12वीमध्ये सक्सेस विद्यार्थ्यांचं त्यांनी खूप छान कौतुक सोहळा घेतलेला. त्याच्यामुळे ऑल स्टुडंटला कसं त्यांना इन्स्पिरेशन भेटतं त्यामुळं ते अभ्यास पण करतात. आणि शिवाय मला अचानकच त्यांनी संधी दिली बोलण्याची त्यामुळे मला ठीक आहे मी खूप खूप त्यांचा आभारी आहे. मला त्यांनी बोलण्याची संधी दिली. शेवटी मी एवढंच बोले ना औरों से कम ना औरों से श्रेष्ठ SP क्लासेस बस सबसे बेहतर और सबसे सर्वश्रेष्ठ. थँक्यू अँड ऑल द बेस्ट टू ऑल 12th स्टँडर्ड स्टुडंट. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम. खूप चांगल्या पद्धतीनं आपण आमचं
या ठिकाणी कौतुक केलं, पण कौतुक ज्यांचं करावं ते खऱ्या अर्थानं ते विद्यार्थी आहेत, कारण विद्यार्थ्यांच्या मध्ये जी गुणवत्ता होती आम्ही फक्त वाट देण्याचं काम केलं. धन्यवाद मॅडम. यानंतर पालक प्रतिनिधीमध्ये सन्माननीय या ठिकाणी प्राध्यापक जी.के. पाटील सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. सेवानिवृत्त प्राध्यापक स्वामी शिक्षण संस्था सन्माननीय जी.के. पाटील सर. खऱ्या अर्थानं आज आनंदाच्या डोई आनंद तरंग या पद्धतीनं होणारा हा कार्यक्रम आहे. खरं तर आपण तांबे सरांना ऐकायला आलेलो आहोत, पाटील सरांना ऐकायला आलेलो आहोत, पण तांबे सरांना ऐकत असताना आणि पाटील सरांना ऐकण्यासाठी उत्सुक असताना सुदर्शन पाटील सरांनी पालकांना संधी दिली. ही संधी पालकांना मिळाली, त्यातला मी एक भाग्यवान ठरलो. तसे सगळे आम्ही भाग्यवान आहोत, कारण तासगावला शिक्षणाचा एक इतिहास आहे. कारण कराड, पुणे आणि कराड नंतर तासगाव हे महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातलं एक समीकरण आहे. आणि अशा कार्यक्रमाला पालक आवर्जून उपस्थित राहतात आणि त्याही लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात. याचा अर्थ त्यांच्या लाडक्या बहिणीला आपल्या लाडक्या मुलीला किती मोठं करायचं आहे याचं द्योतक ते आहे. लाडके भाऊ भविष्यात होतील, पण ते कर्तृत्वानं आज आहेत आणि कर्तृत्वान असणारी ही डाव्या बाजूची पडी आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल घडतोय का हे पाहण्यासाठी, याची नेत्रा पाहण्यासाठी ते आलेले आहेत. मी विद्यार्थी मित्रांनो एक सांगेन, तुम्ही आज अशा एका उंबरठ्यावर उभा आहात. यश खुणावते आणि चिंताही वाढवते. असं काही जीवनात कधीच नसतं. सगळेच यश आपल्या बरोबर धावत असतात. काही मुलं अभ्यास करतायत आणि काही सर मुलामध्ये प्रकार असतात. 35 वर्षामध्ये मी असे गमतीशीर प्रकार बघितले की बाजूला आपल्या नंबर कुणाचे येतील याची लिस्ट काढण्यासाठी 2-2 दिवस घालवतात. आणि तेवढे 2 दिवस जर तू अभ्यासाला घालवलेस तर काय बिघडणार नाही. काही मुलं असे आहेत, बघू संध्याकाळी जाधव सरांची भेट घेऊ. काही मुलं असे आहेत, SP सर नॉट रिचेबल, नंतर बघू. तर मुलांनो हे सगळं बंद करा आजपासून. तांबे सरांनी महाराष्ट्रामध्ये शिक्षणाच्या गुणवत्तेचा कलश सातत्यानं हातात घेतलेला आहे. माझ्या मिसेसच्या मामांची 3 मुलं तुमच्याकडे झाली आणि तांबे नाव घेतलं की ओटावरती शब्द येतो यश. आता सुदर्शन पाटील साहेब, तुम्ही आमचे नातेवाईक आहेत, माझ्या मामांचाच मुलगा आहे तो, तेव्हा तुमच्या नावात आणि हातात सुदर्शन चक्र आहे. कारण 6 विद्यार्थ्यांचा 13,000 विद्यार्थ्यापर्यंत मजल मारणारा एक शिक्षक माझ्या भूमीत जन्माला येतो. SP म्हणलं की माझा मुलगा तर म्हणतो गणिताचा नादच करू नका, जाधव सरांचा तर नादच करू नका. म्हणजे काय किती कमांड त्या विषयावरती आहे. पण मुलांनो, विशेषतः मुली अभ्यास करतायत, लक्षात घ्या. पण मुलांनो अजूनही तुम्हाला वाटतं कधीतरी गणपतीच्या देवळात जावं, कधीतरी आरोड्याला जावं, कधीतरी फिरायला जावं. सगळं बंद करा. पहाटे 4 ते 6 अभ्यास करा.
पहाटे 4 ते 6 उठायचं आम्हाला माहितीच नाही. आशांची संख्या 90% आहे. पण मी आज तुम्हाला एक टॉनिक देतो. तुम्ही उद्या नाही गाठ उठलात तर मला सिद्धेश्वर चौकात अडवा. मुलांनो, रात्री झोपताना मानेवरती फक्त असं मारा, मानेला फक्त जाणीव झाली पाहिजे, नस तुटता कामा नये की मला 4ला उठायचं आहे. प्रयोग करा. तुम्ही 3:45ला उठाल किंवा 4:15ला उठाल आणि मग पहाटेची 2 तास तुमच्या दिवसभराची अभ्यासाची उणीव भरून काढताय. गुणवत्तेचा कलश ही कुणाची मक्तेदारी नाही, लक्षात घ्या. अगदी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केलेली मुलं पेमेंटच विचारत नाही. मुलांना फी भरली का विचारत नाही. सर, तुमची बुद्धी मुलं वापरतात, आमचे पैसे तुम्हाला वापरायचा अधिकार आहे. पालकांनो, आपण लक्षात घ्या की मुलगा मागत नाही म्हणून तुम्ही देत नाही असं होऊ नये. तुम्ही मुलाला विचारा किती पैसे राहिलेले आहेत. कारण प्रत्येक माणूस लढतो तो पोटासाठी लढतो आणि म्हणून त्याच्या बुद्धीची किंमत झाली पाहिजे. आणि दुसऱ्याचं बुडवून आपण आयुष्यात कधी मोठं होत नाही. एक लक्षात घ्या. सर, एक 4 दिवसापूर्वीचा किस्सा सांगतो तुम्हाला. बाजारमध्ये मी गेलेलो होतो आणि बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर मी जे पैसे दिले त्याची राहिलेले वस्तू घेतली, राहिलेले पैसे मला दिले तिनं आणि राहिलेले पैसे दिल्यानंतर मी पैसे खिशात घातले. आता प्राध्यापक असल्यामुळं आणि पैशाची काही कमतरता नसल्यामुळे मोजत बसत नाही. तेव्हा मी पैसे तसेच खिशात घातले आणि 2 माल घेऊन दुसऱ्या माग येताना ती म्हातारी उठली आणि बाबा म्हणली, तुझं 10 रुपये माझ्याकडे जास्त आले. जगात प्रामाणिकपणा आहे. जगात अप्रामाणिकपणा 80% असू दे, 20% 80%ला मारतो आणि प्रामाणिकपणा हा भारताचा सुवर्ण अलंकार आहे. आणि म्हणून मुलांनो, आजपासून अभ्यासाला लागा. वेळ गेलेली नाही, वेळ कुणासाठी थांबत नाही. त्यावेळी अश्रू ढालण्यापेक्षा त्यावेळेला आनंद अश्रू ढालण्याची शपथ घ्या. दुःखाश्रू ढालण्यापेक्षा आनंद अश्रू ढालण्याची शपथ घ्या. आज मुलांनो, तुमची आई इथं आलेली आहे, तुमची बहीण आलेली आहे. काही मुलं कुठली आई कुठली बहीण दाखवतात शाळेमध्ये. सरांनी काही सांगितली, शिक्षा दिली की म्हणायचं का माझा चुलत भाऊ, हा माझी चुलते, तो कुठेतरी बाजारात आलेला असतो, याला पकडून आणलेला असतो. आयुष्यामध्ये असं करू नका. आज तुम्ही दुसऱ्याला फसवल्याचा आनंद मिळतो, उद्या स्वतः फसता आणि फसल्याचं दुःख तुम्हाला सहन होणार नाही. आणि म्हणून मुलांना प्रामाणिकपणे राहा. मुलं हुशार आहे तर या मातीचंच गुण आहे. तासगावच्या मातीचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. सर, या मातीत अतिशय कर्तृत्ववान राजकारणात माणसं जन्माला आली, या मातीत साहित्यिक जन्माला आली, या मातीत महाराष्ट्राला लाजवेल तितके वक्ते जन्माला आलेले आहे आणि अत्यंत विद्वत्तापूर्ण मुलं जन्माला आलेली आहे. किंवा या मातीतच निसर्गताच बुद्धी आहे. या बुद्धीला तेज गणेशाचा आहे. गणेशाचा महाप्रसाद या नगरीला आहे. त्यामुळे आमची सगळी मुलं अत्यंत चांगल्या रीतीने यशस्वी होती. पालकांना किती बोलायचं असतं याला मर्यादा असते, याची मला भान आहे. कारण आम्हा प्राध्यापकांना 45 मिनिटं बोलल्याशिवाय बरं वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्रात मी फिरत असताना 1.25 तास बोलल्याशिवाय मी खाली उतरत नाही, तर तेवढे पैसे घेतले जातात. तेव्हा साहजिकच आज मी एवढ्या एका शब्दातच या कलाचं वर्णन करेन. SP सर म्हणजे घराघरातल्या लोकांची वर्धायिनी आहे. लक्ष्मण आमचा रामाचा परमभक्त म्हणजे सुदर्शनचा परमभक्त. मी कधी चिंता केली नाही, कारण माझं माझ्या मुलावर जेवढं लक्ष पाहिजे
त्याच्या चौपट लक्ष लक्ष्मणचं असतं, पंचकरांचं असतं, तरी सुद्धा पोरं हुशार असतात हे आता मी सांगणार नाही. किंवा सर मुलं घडली पाहिजे, मुलं अतिशय हुशार आहेत. माझ्या सुदैवानं माझी तिन्ही मुलं हुशार निघाली. अतिशयची तिन्ही सगळी मुलं भावांच्या मुलातही हुशार आहेत सर. तेव्हा तुमचा स्पर्श आमच्या सगळ्या कुटुंबाला लागलेला आहे. भाग्य उजळे अशी आशा करूया. निराशेत कधी जगायचं नसतं. चैतन्याचं ब्रह्मांड आपल्यासाठी गणेशानं खुलं केलेलं असतं. मुलं आपली पास होती. पास होणं सोपं झालेलं आहे. 20 मार्क प्रॅक्टिकलची, 5 मार्क हातातली ही बंद झालं. लक्षात ठेवा, डिग्री साधी डिग्री घेतलेल्याला कुणीही विचारत नाही. क्वालिटी क्वांटिटी पाहिजे. लक्षात घ्या. आज तांबे सरांच्याकडे एवढी लांबून लांबून मुलं येतात. कशासाठी येतात? त्यांनी क्वालिटी सिद्ध केली, क्वांटिटी सिद्ध केली आणि सातत्य टिकवलं. सो सातत्य टिकत नाही. उद्घाटनाचा कार्यक्रम चांगला घेतो आणि समारोपाच्या वेळेपर्यंत कुणीच नसतं. पण शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या संस्था काम करतात. महाराष्ट्रामध्ये सर कोरोना काळामध्ये स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही महाराष्ट्रात 1 नंबरची गुणवत्तेला आली. याचं कारण त्यांनी राबवलेले पॅटर्न, आम्ही राबवलेले पॅटर्न, रयत शिक्षण संस्थेनं राबवलेले पॅटर्न. आणि म्हणून मुलांनो, आजपासून निश्चितपणानं किमान 5 तास अभ्यास केला पाहिजे. 5 तास अभ्यास करताना लक्षात घ्या, मोबाईल बाजूला ठेवा. मोबाईलचं असं आहे सर, 5 ओळी वाचते करून मित्राचा फोन येते, हॅलो कुठं आहेस? आज काय करायचं तुला, करूया अभ्यास. किंवा साहजिक मैत्रीवरती थोडे निर्बंध घाला. मुलीचं बरं असते, आई हुशार असते. लक्षात ठेवा, जगाचं सर्वात कोण हुशार असतं तर आई. आई हुशार असते. मुलगीच्या नजरेवरती, डोळ्यावरती ती ठरवते तिचं पुस्तकात लक्ष आहे का मोबाईलकडे लक्ष आहे. परमेश्वरानं त्यांना अप्रतिम असा दाखला दिलेला आहे निरीक्षण शक्तीचा. किंवा तसं आम्हा पुरुषांना नसतं, कारण आम्ही अनेक व्यापात असतो ज्या व्यापात काहीच फायदा होत नसतो. किंवा साहजिकच आपण सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं निश्चित राहावा. तुम्ही निश्चित आहात म्हणून एवढ्या संख्येने आलेला आहात. निश्चित आहात म्हणून तुमच्यावरती विश्वासाचं प्रतीक काय पावते तर तुमच्या नावावर किती बॅलन्स आहे याच्यावर नाही, तुमच्या नावावर माणसं किती गेलं आहे, तुमच्या नावावर जे पालक आलेले आहेत, हाच तुमचा बॅलन्स आहे. परमेश्वर तुम्हाला शक्ती देवो, मुलांना तुम्हाला परमेश्वर शक्ती देवो. आणि या क्लासमधला एकही विद्यार्थी 70% खाली असणार नाही याची काळजी सर तुम्हीही घ्या. लक्ष्मण चोपा पोरांना, माझं काय म्हणणं नाही, पण झाला पाहिजे. आम्ही एकच म्हणणार, पोराला मार्क कमी पडली लक्ष्मणला अडवायचं. कारण सर काय थोडंसं सर मायाळ आहे. काय झालं, आजी वाढल्या, आजी नसतेच. तेव्हा थोडंसं लक्ष्मण लक्ष द्या. बहुजनांची मुलं आहेत, शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि या शेतकऱ्यांच्या मुलांच्या वरती तुम्ही लक्ष द्या. आम्हा कुंड्यांच्या मुलांचं उद्धार तुमच्या हातातून व्हावा एवढीच इच्छा. गणेशाला मी जाता जाता म्हणे वर बसलेला कार्यक्रम चालू असलं तरी बोलतोय, नसलं तरी बोलतोय. किंवा काही मुलं बोलत असत, बोलणं हा स्वभाव आहे लक्षात घ्या. परंतु किती बोलावं, काय बोलावं हे माझ्यापासून सुद्धा मी शिकण्यासारखं आहे. किंवा मुलांनो चिंतित राहू नका, संचित बदलण्याचं भाग्य तुमच्या हातात आहे. आज शपथ घ्या, आज पाठीपासून उठा आणि परीक्षा होईपर्यंत या. कारण शिक्षकासारखा आयुष्यात परम भाग्य बदलणारा गुरु नाही, लक्षात ठेवा. एखादा शिक्षक कुठेतरी शिकतो आणि दुसऱ्याला अनेकांना त्रास होतो. किंवा या पाटील सरांना आणि त्याच्या टीमला मी अत्यंत धन्यवाद देतो. फिजिक्सचे सर कोणतरी नवीन आणले पण अतिशय चांगले शिकवतात असं मला वाटतंय. अतिशय चांगलं शिकवतात असं मला सांगितलं मुलांनी. म्हणजे तुम्हाला हातखंड नाही म्हणतात, लक्ष्मणला जोड नाही म्हणतात आणि फिजिक्सवाला आणि मार्क कुठं आहे तेव्हा मार्क दाखवा एवढी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तांबेकर तुम्हाला मला ऐकायचं आहे तुम्ही आलेला. तर खऱ्या अर्थानं आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर सन्माननीय प्राध्यापक MS पाटील सर, सेवानिवृत्त शिक्षक, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर यांना विनंती करतो की या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे, आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे. सन्माननीय पाटील सर. आपल्या संस्थेचे संस्थापक
सुदर्शन पाटील सर, श्रद्धा इन्स्टिट्यूटचे संस्थापक आदरणीय तांबे सर, या क्लासचा सर्व शिक्षक स्टाफ, पालक प्रतिनिधी असलेले पाटील सर, मॅडम, सर्व उपस्थित पालक बंधू भगिनी, विद्यार्थी, जरा वरती बसलेले विद्यार्थी, आपण बाल्कनीत बसलेला आहात आणि बाल्कनीचं तिकीट जरा जास्त असतं, त्यामुळं जास्त तिकीट काढून बसल्यानंतर दंगा जास्त करायचा नसतो, शांत बसायचं असतं, तेवढं तर किमान या निमित्ताने पाळा. आज पालक आणि शिक्षक असा सुसंवाद मेळावा सरांनी ठेवला आहे आणि यात पालकांची आणि विद्यार्थ्यांची हितगुज करावं या एकाच उद्देशानं मी आणि तांबे सर तर पिक्चर घेऊन आले. मी माझं गाव बुधगाव आहे, तिथून आलो. 2012 पासून मी या संस्थेची, या क्लासची निगडीत आहे. सुदर्शनचं ॲडमिशन, तो माझा पुतणे आहे, त्याचं MSCचं ॲडमिशन विद्यापीठाचे नियम बदलून माझे ते मित्र होते मांजरेकर सर, त्यांनी त्याचं ॲडमिशन सगळे रूल बदलून MSCचं ॲडमिशन त्याचं झालं आणि त्यांनी करायला होतं. आणि त्याची इच्छा होती मॅथमॅटिक्स घ्यावं. माझा विषय मॅथमॅटिक्स आहे, तांबे सरांचा विषय मॅथमॅटिक्स आहे आणि तो वारसा कुठेतरी हा चालू होतोय म्हटल्यानंतर मलाही जरा बरं वाटलं आणि म्हटलं करूया आपण ॲडमिशन. विद्यापीठाच्या शेवटच्या राऊंडमध्ये त्याचं ॲडमिशन झालं MSCला आणि नंतर आफ्टर MSC त्याचं डोक्यात होतं की काय करावं. तर मी म्हटलं काय आता कुठं जाऊन नकोस, कुठं नोकरी वगैरे काही फारसा प्रॉब्लेम आहे. 10-12 वर्ष आपल्याला स्टेजवर पाठाण करावं लागतं विदाऊट पेमेंट आणि कुठं 10-12 वर्षानंतर फुल टाईम म्हणजे तोपर्यंत इमारत निघून जाते आणि तू क्लासमध्ये. तो 2012साठी त्याचा साधारण क्लास चालू केला आणि बहुतेक प्रत्येक वर्षी ऑलमोस्ट ऑल प्रत्येक वर्षी मी थोडे दिवस व्हिजिटिंग लेक्चर त्याचे जरा रिक्वेस्ट करायचा, रविवारी सर या जरा विद्यार्थ्यांशी बोला, काय नाही सर शिकवा. नंतर पालकांच्या मेळाव्यामध्ये मी गेलो, शाळतो पाटील जर होते तिथं आणि आज बऱ्याच मोठ्या संख्येने फार थोड्या काळात या 10-12 वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात सुदर्शन या तासगाव तालुक्यामध्ये अतिशय मोठा नावलौकिक मिळवला आणि ही सभा नाट्यगृहात घ्यावी लागली हे त्याचं यशाचं काम होतं. कष्टाळू मुलगा आहे, कष्टाळू विद्यार्थी आहे, आम्ही त्याला विद्यार्थी समजतो कारण तो लहानपणापासून मी त्याला पाहिलेला आहे. त्यांच्या घरात मी तो नव्हता तेव्हापासून आहे. अतिशय जिव्हाळ्याचे त्याचे माझे त्यांच्या वडिलांचे संबंध आहेत. ते माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठे आहेत त्याचे वडील आणि त्यांना आम्ही नेहमी अण्णा म्हणतो आणि अतिशय घरगुती संबंध माझ्याचे असल्यामुळे फार लहानपणापासून हा संबंध आहे. आता विद्यार्थ्यांसाठी 2-3 मिनटं आणि पालकांसाठी 2-3 मिनटं कारण तांबे सर बोलणार आहे. तर विद्यार्थ्यांना एक सांगेन, थोडासा जो आपल्यात निष्क्रियपणा आलेला आहे, थोडासा जो आपल्यात काय त्याला म्हणतात आळस किंवा ॲटिट्यूड, तो पूर्णपणे या 12वीच्या 11वीच्या वर्षामध्ये असता उपयोगाचा नाही. शिस्त हा एकमेव क्रायटेरिया आहे. SICD श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट मी 2012ला जॉईन केले. 31 मे 2012ला मी रिटायर्ड झालो आणि 1 जूनला मी तांबे सरांकडे जॉईन झालो. सुरुवातीच्या काळात मी तांबे सर शिकवायचो, मी मॅथमॅटिक्स शिकवायचो. नंतर 15ला मी ब्रँच काढली कोल्हापूरला. नंतर कोविडमध्ये ती पुन्हा प्रॉब्लेम झाले. आता इच्छा दररोज आपण डाऊन करतोय, काही कोल्हापूरवरून काही बुधगावचं. म्हणजे या संस्थेचं एकमेव वैशिष्ट्य, तांबे सरांचं ते वैशिष्ट्य आहे अतिशय कडक शिस्त. म्हणजे नो एक्सक्यूज, त्याला शिक्षा ही होणारच. जरा जरी विद्यार्थ्यांना मानवर काढले ती शिक्षा, जरा जरी विद्यार्थ्यांनी इकडं तिकडं प्रॉब्लेम केले ती शिक्षा. त्याला वर्गाच्या बाहेर तासभर उभा करतात, पालकांना बोलवून घेतात, हाकलून देतात. बऱ्याच पद्धतीनं ते कंट्रोल केले आणि मला वाटतं स्वतःला की एवढं मोठं उत्तुंग यश सरांनी मिळवलं. SP सरांनी अगदी त्याच पावलावरती अतिशय या 12 वर्षामध्ये बारकाई ठरवून अतिशय सुंदर काम केलं. म्हणून हे निकाल आहे. महाराष्ट्रामध्ये पहिला नीटमध्ये येणं हे काय
खायची गोष्ट नाही. अतिशय असामान्य कर्तृत्व असणारी ही माणसं आहेत. तांबे सरांच्या बाबतीत मी अतिशय नम्रपणे सांगतो, अतिशय तुमच्या माझ्या कुटुंबापेक्षाही अतिशय सर्वसामान्य कुटुंबातनं, मी सुद्धा एक सर्वसामान्य कुटुंबात नाही, SP सर सर्वसामान्य कुटुंबातले आहे. इथं बसलेले सगळेच पालक बघतो मी, कोणी पालक पोटॅटिस नाही आणि पोटॅटिस असं इकडे आलं नाही. अतिशय सर्वसामान्य आपल्या कुटुंबातले सगळे पालक आहात, विद्यार्थी आहेत. याने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कुठल्याही परिस्थितीत आपलं ॲडमिशन थ्रू MSc असताना किंवा तुमचं नीट असेल, JEE असेल, कुठं तरी एक ॲडमिशन आपलं फिक्स झालं पाहिजे. अन्यथा पुढे येणारी 70 वर्ष तुम्हाला माफ करणार नाही. अतिशय खडतर जीवन तुम्हाला जगावं लागेल आणि त्याला जबाबदार तुम्ही असाल. पालक त्याला जबाबदार नाहीत, शिक्षक त्याला जबाबदार नाहीत. कारण देण्याचं काम या क्लासमध्ये असू दे किंवा मॅनेजमेंट करत असू दे, 100% नाही, 110%, म्हणजे बियॉन्ड द कॅपॅसिटी, त्यांच्या क्षमतेच्या पलीकडे देण्याचं काम करतात. तांबे सरांच्या बाबतीत तुम्ही सांगायचं मला, राईट फ्रॉम द 6:30 मॉर्निंग टू टिल 10:30 इव्हिनिंग, एवढा पूर्ण वेळ एक मिनिट तिकडे नाही. सरांचं घर तुम्ही पाहिलं नाही, तसं SP सरांना माहीत आहे की एक बिल्डिंगच मध्ये आहे आणि त्या सगळी बिल्डिंगमध्ये सरांचं घर बी आहे, त्याचं क्लास खाली बी आहे, सगळ्या अकॅडमीज आहे, जेवण जात नाही सर्व, डबा येतो की. म्हणजे हे एवढं डिवोशन असल्यामुळं हे एवढे मोठे निकाल लागतात. आता नेहमी सुदर्शनबद्दल मी आठवड्यात एकदा तरी माझा फोन असतो, तर काय करूया, काय करता येईल, इथं आपण कसं करायला पाहिजे, इथं पेपर आपण कसं काढतोय, इथं काय करायला पाहिजे, ही जी धडपड आहे ना, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे ते त्याच्याकडे आहे आणि म्हणूनच हे आज एवढ्या मोठ्या संख्येने पालक विद्यार्थी इथं आहेत. विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट बोलतो आणि नंतर थोडंसं पालकांशी काय असतं की आपल्याकडे 4 माइंड्स असतात. म्हणजे आपल्या मनाचे 4 प्रकार आहेत, आपल्याला माहीत नाही, ते मलाही माहीत नव्हते. तर एक कॉन्शियस माइंड आहे, सबकॉन्शियस माइंड आहे. त्याच्या पलीकडे जायचं असेल तर आपण त्यात अजून तिथं पोचत नाही. ते साधू संत वगैरे जाऊन पुढे तपस्या करतात ना हिमालयात, ते तिकडे पोचत, आपण नाही. तर कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे बाह्यमन आणि अंतर्मन. विद्यार्थ्यांना वाटतं की उद्यापासून मला 12 वाजता जागायचं आहे, हे बाह्यमनाचे विचार आहे. परंतु तो विचार त्याचा अंतर्मनात असत नाही. अंतर्मन नेहमी सांगतं, अरे काल 10 झोपलाय, आता 12 कुठे काढले, झोप. मग शेवटी तो विद्यार्थी काय करतो, बघू उद्यापासून करूया म्हणून पुन्हा त्याच्या बाह्यमनावरती अंतर्मनाचा विजय होतो आणि तो जप्त झाला. जो निग्रही करतो ना, निग्रही, तो काय वाटतं ते झालं तर मी 12 झोपणार आहे ना, 12पर्यंत सारखं घडायला बघायचं नाही, अभ्यास करायचा. हेमंत निंबाळकर नावाचा एक IAS ऑफिसर आहे, तुम्हाला कदाचित माहीत असेल. त्याच्या वडिलांनी सांगितलेली गोष्ट आहे. त्याच्या वडील नेहमी म्हणायचे, मी त्याला राईट फ्रॉम द 8th स्टँडर्ड कधी हेमंत म्हणून हाक मारली नाही. त्याला मी नेहमी म्हणायचो की उठा ऑफिसर, उठा कलेक्टर, उठा, अरे आपल्याला जरा फिरायला जायचं, कलेक्टर झोपलाय की त्याला उठायचा. म्हणजे त्याच्या डोक्यावरती, त्याच्या अगदीच अंतर्मनामध्ये, त्याच्याही अंतर्मनामध्ये त्याच्या वडिलांनी एवढं खोलपर्यंत पेरून ठेवलं होतं की तुला आयुष्याचं व्हायचं. हे राईट फ्रॉम द 8th स्टँडर्ड, हे एका रात्रीत एका दिवसात होत नाही. तेव्हा पालकांना माझी विनंती राहील की एका दिवसामध्ये तुम्ही आज प्रेझेंट राहिला सांगायचं कोणा बाकी सगळं SP सर होत नाही, ते होणार नाही. आजपासून एक तरी पालक, माता असेल, त्यांचे वडील असतील, कोणीतरी एक लक्ष त्याच्याकडे दिलं पाहिजे. त्याला रोज उठवलं पाहिजे, झोपवलं पाहिजे, खायला केवळ घातलं पाहिजे, काय करतो ते बघितलं पाहिजे, अभ्यास किती करतो तो पाहिलं पाहिजे. त्याच्याकडे मोबाईल पूर्णपणे बंद झाला पाहिजे, TV बंद झाला पाहिजे. एक ना एक दिवस सुंदर त्याचे निकाल येतील, फक्त फॉलोअप ठेवायला पाहिजे. हे फक्त शेवटचा महिना करतो, आज मिटिंगला बोलवून मला आवडेल, उद्यापासून आमचा काही संबंध नाही, ते तुमचं ते बघून घ्या, असं दिवस राहिलेले नाही. आणि त्यामुळं प्रत्येक पालकाला विनंती राहील की तुम्ही जरा फॉलो घ्या विद्यार्थ्याचा, कुठं तो चुका लागला आहे. हा सुसंवाद आज तेवढ्यासाठी आहे. आणि आपण किती कमवतो त्याच्यापेक्षा, आता मी रिटायर झाले, सरी रिटायर झाले, रिटायरनंतर आम्हाला कळतं की जगायला फार लागत नाही. 22,000 रुपये दॅट इज ओके. सर्वसामान्य आपण कुटुंब आहोत, आपण काय हायफाय मंडळी नाही. त्यामुळं जगण्यासाठी किती लागतं तेवढंच कमवा. त्याच्यासाठी पट्ट्यात संपत्ती मिळवून ठेवायची आणि तो जर का त्या संपत्तीच्या सांभाळण्याला लायक नसेल ना, ती संपत्ती अशीच जाणार आहे. त्यामुळे त्याचा काही उपयोग नाही. त्याला सक्षम करा.
पालकांना माझं राहणं असेल की त्याला सक्षम करण्यासाठी जेवढं लागतं तेवढंच कामावं. अट्टास करायची गरज नाही. नाहीतर उद्या एक आणि किती एफ डी करतो, लाखाची करतो, 10 लाखाची करतो, 50 लाखाची करतो आणि ते सगळे एफ डी जर का तुमच्यात मोडून तुम्हाला न बघता तो जर का लागला सैनिक करायला तर त्याचा उपयोग काही नाही आपल्याला. त्यामुळं सक्षम करण्यासाठी पालकांना विनंती राहील की त्यांनी आजपासून प्रत्येक आपल्या मुलाकडं मुलीकडं तर जाणीवपूर्वक लक्ष द्या आणि मुलांनी सांगेल की पर्याय नाही. तुम्हाला 70 वर्ष जगायचे अजून, आम्हाला नाही, तुम्हाला मात्र नक्की आहे तेवढं आयुष्य. कारण आता तुमचं वय 17च्या आसपास कुठेतरी आहे, अजून 70 वर्ष नक्की आहे. हे जर का आयुष्य चांगलं जायच असेल तर आपल्या पुढं पर्याय नाहीच, नो अल्टरनेटिव्ह. एक कुठलं ना कुठलं तरी चांगलं कॉलेज 100% आपल्या मार्काच्या जीवावरती, मग ते नीटमध्ये असेल, CETमध्ये असेल, आणखीन कुठली तुम्ही एक्झाम देताय, ॲडव्हान्स असेल माहीत नाही मला, परंतु त्या एक्झाममध्ये कुठं ना कुठं तरी आपलं नाव एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये आपला प्रवेश होईल. अशी जर व्यवस्था तुम्हाला करता आली नाही तर मात्र मित्रांनो 70 वर्ष तुम्हाला माफ करणार नाही. अतिशय खडतर जीवन तुम्हाला जगावं लागेल. म्हणजे प्लेनमध्ये फिरायचं आहे का साध्या सायकलवरून फिरायचं हे तुम्ही ठरवा. प्लेनमध्ये जायचं असेल तुम्हाला, नेहमी विमानातून फिरायचं असेल तर अतिशय चांगलं कॉलेज हा एकच ऑप्शन आपल्याकडे आहे. नसेल तर मग नाही मिळालं ते COP पुणे, नाही मिळालं वॉल्सन, मग कुठंतरी खाजगी कॉलेज घ्या. मग तुम्हाला प्लेनमध्ये नाही, शोरूम कारमध्ये नाही, सेकंड हँड कार मिळायची नाही, कॉम्प्रोमाइज करावी. नसेल तर मग 2 नंबरची कार घ्यायची, नसेल तर मग पंक्चर झालेली पंक्चर काढताना ती कार घ्यायची. असे आपल्याला कॉम्प्रोमाइज करायला लागतं. आणि शेवटी किती कॉम्प्रोमाइज करणार? आयुष्यात जर का मार्क्स कमी आले तर कॉम्प्रोमाइजशिवाय दुसरा पर्याय साथ नाही. आणि ते कॉम्प्रोमाइज तुमच्यापैकी कुणीही करू नये या मताचं मी आहे. पालकांनी अतिशय पुन्हा सांगायला लावलं आहे, बिग ए पेरेंट. मी कधीतरी पालक होतो, आजी 2 मुलं MTech झालेली आहेत, ह्या इंजिनिअरिंग फील्डमध्ये आहेत. तर अतिशय मनापासून आजपासून तुम्ही आपल्या पाल्यासाठी 1-2 तास माता भगिनी असतील तर त्यांनी दिवसभर काय करतो तो त्याचा फॉलो घ्या. हे सगळे विद्यार्थी मॉर्निंग कॉलेज करून किंवा मॉर्निंग क्लास करून कॉलेज करतात किंवा मॉर्निंग कॉलेज करून इव्हिनिंगला क्लास करतात, असे विद्यार्थी आहेत. तर ते विद्यार्थी बाहेर बराच वेळ असतात आणि आज बाहेर काय चाललंय हे मी सांगायची गरज नाही. प्रत्येक पालकाला, प्रत्येक आईला, सगळ्यांना सगळं माहीत आहे. फक्त आपला विद्यार्थी आपला पाल्य त्यात असू नये ही काळजी घ्या. कारण सगळ्यांचं काय आपण कल्याण नाही करू शकत जगाचं, आपली कॅपॅसिटी एवढी नाही. परंतु आपल्या सानिध्यात जे येतात किमान त्यांच्यासाठी तर आपण काय करू शकतो. आणि विद्यार्थ्यांनी एक टाइम टेबल ठरवा. आता मॅनेज सर सांगतीलच, एक टाइम टेबल ठरवा. त्या टाइम टेबलमध्ये फिजिक्स किती तास, केमिस्ट्री किती तास, झोपायचं कधी, 6 तास झोपावं असा मी समजतोय. 6 तास, 6 तास किंवा 7.5 तास. उरलेला सगळा वेळ आपण अभ्यासात घालवा. मॉर्निंगला आणि सगळे सांगितलं जातात की मॉर्निंगला जरा 4ला उठा. आता हे 4ला नाही, हे 4ला झोपतात मंडळी, मोबाईल बघत ते उठणार तरी. अशी सगळी अवस्था आहे. मोबाईल बंद करा, TV बंद करा. हे दिवस एन्जॉय करायचे नाहीत. हे दिवस फक्त घडवण्याचे आहेत. घडवण्यासाठी ते शिक्षक बसलेले आहेत आणि बिघडण्याचीच आहेत. बिघडत असेल तर इथे याची काही गरज नाही, भरपूर तिकडे मार्ग आहे, तिकडे जायला हरकत नाही. तेव्हा ते जरा सगळ्यांनीच लक्ष द्या. आणि मोठ्या संख्येत मला जरा फार छान वाटलं, तर फार मोठ्या संख्येने पालक आले. हे जागरूकतेचं लक्षण आहे. आपल्या पाल्याबद्दल आपल्याला चिंता आहे. ती चिंता दूर करण्याचं काम हा क्लास करेल. विद्यार्थ्यांनी फक्त खाली मन बांधून फक्त ऐकायचं, ओबे द ऑर्डर, का विरोध करायचं नाही. म्हणजे हे जर का पाळलं तरच हे निकाल लागू शकतात. अन्यथा प्रॉब्लेम्स येतील. पुन्हा एकदा SP सरांचं मी आभार मानतो. कारण फार लहान वयात फार मोठा मान सन्मान त्याला मिळाला, तुमच्यामुळेच मिळाला हे खरं आहे. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. थँक्यू. धन्यवाद सर. आपण केलेला हा मौलिक सल्ला खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या आयुष्यासाठी हा खूप मोलाचा ठरतोय आणि तो मोलाचा असेल. आणि विद्यार्थी आपल्या दिलेल्या या ज्या वाटचाल आहे या वाटचालीवरती नक्कीच यशस्वी ठरतील यात मात्र शंका नाही. खऱ्या अर्थानं आज सकाळपासून
म्हणजे तसं पाहायला गेलं तर दुपारपासून म्हटलं तर आजचा हा कार्यक्रम आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचा हा जो सुसंवाद आहे, या कार्यक्रमाचे असणारे आजचे जे खऱ्या अर्थानं वक्ते म्हणतो, जे खऱ्या अर्थानं ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या संकुलाचा दबदबा निर्माण केला, ते श्रद्धा इन्स्टिट्यूट इचलकरंजी, ज्यांचं नुसतं नाव ऐकलं तरी सुद्धा किंवा त्यामध्ये प्रवेश घेतला तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याला एक खात्री येते. त्या इन्स्टिट्यूटचे असणारे प्रमुख मान्यवर म्हणजे त्या इन्स्टिट्यूटचे संस्थापक हे आपल्या आजचे प्रमुख मान्यवर आहेत. ते आपल्याशी हितगुज करणार आहेत. पण मला सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की खरं सांगायचं झालं तर गणिताच्या भाषेत म्हणजे SP सरांच्या भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येकाला वाटत असतं आपण ही वर्तुळाचा केंद्रबिंदू असावं आणि आपल्या सोबती परीघ असावा. पण वर्तुळाचा केंद्रबिंदू होण्यासाठी आणि आपल्या सोबताली परीघ होण्यासाठी जी वाटचाल आहे, वर्तुळाचा केंद्रबिंदू ते परीघ, ही जी वाटचाल आहे, ही वाटचाल खऱ्या अर्थानं रक्तबंबाळ पावलांनी काट्याकुट्यातून तुळवत जाणारा रस्ता आहे. आणि ती वाटचाल आपल्याला जर या ठिकाणी झेलायची असेल, ती वाटचाल पूर्ण करायची असेल तर खऱ्या अर्थानं आपल्याला वर्तुळाचा केंद्रबिंदू होता येतो. म्हणजेच लाख मारल तिथं पाणी काढता येतं आणि ती धमक खऱ्या अर्थानं ठराविक व्यक्तींच्या मध्ये असते. आणि असंच एक व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं श्रद्धा इन्स्टिट्यूट चे सर्वेसर्वा अर्थातच सन्माननीय AR तांबे सर, ज्यांनी CET, नीट यांचे असणारे निकाल आपल्या या इन्स्टिट्यूट मधून खऱ्या अर्थानं त्यांनी महाराष्ट्राला दिले, देशाला दिले. खऱ्या अर्थानं चांगल्या विद्यार्थ्यांना त्यांनी घडवण्याचं काम केलं. त्या सरांना विनंती करतोय की आमच्या या पालकवर्गांना, विद्यार्थ्यांना आपण सर मार्गदर्शन करावं. आमच्या काही पालकांच्या पण काही यामध्ये काही जर काही अडचणी असतील तरी पालकही आपल्यासोबत सर काही हितगुज करणार आहेत. पालकांनी आपल्या काही शंका असतील, काही मनामध्ये काही विचार असतील तर सरांशी आपण बोलू शकताय. सर आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि खऱ्या अर्थानं आपल्याला पाल्य घडवायचं आहे. आणि तो पाल्य विद्यार्थी म्हणजेच आपला पाल्य हे पालक शिक्षक मिळून जेव्हा घडवू तेव्हा खऱ्या अर्थानं तो खऱ्या अर्थानं घडणारच आहे. देशाचं नाव खऱ्या अर्थानं रोशन करणार आहे. त्यासाठी पालक आणि या ठिकाणी शिक्षक यांचा संवाद म्हणजेच या ठिकाणी मी सरांना विनंती करतोय की सरांनी या ठिकाणी पालकांची आणि विद्यार्थ्यांची हितगुज साधायची. सन्माननीय AR तांबे सर, संस्थापक श्रद्धा इन्स्टिट्यूट इचलकरंजी. गुड आफ्टरनून. SP क्लासेस आयोजित शिक्षक पालक सुसंवाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित या इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा की ज्यांना गेली जवळजवळ 10 वर्ष आमच्या संपर्कात आहेत. सरांचा पुतण्या म्हणून तो आहे, पण माझ्याकडं सारखं त्यांचं येणं असतं. असे सुदर्शन पाटील सर, माझे मित्र की ज्यांना नेहमी संस्थेसाठी एक अतिशय मोठा आधार, एक फार मोठी अनुभवाची शिदोरी पाठीशी असणारे माझे मित्र आदरणीय MS पाटील सर, पालक प्रतिनिधी म्हणून ज्यांचं तुम्ही आत्ताच मगाशी आपल्याशी सुसंवाद साधला असे आदरणीय JK पाटील सर, इतर काही पालक प्रतिनिधी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावर. SP क्लासचा सर्वच स्टाफ की ज्यांचा मगाशी सत्कार या ठिकाणी केला, त्यांच्या योगदानाबद्दल अतिशय चांगल्या भाषेमध्ये कौतुक केलं गेलं. आणि अनंत चतुर्थीपर्यंत अतिशय एक वेगळ्या प्रकारचं वातावरण संपूर्ण देशभरात, म्हणजे ज्याला विद्येची देवता म्हणतो आपण, एक अतिशय आराध्य दैवत म्हणून सगळीकडं भारत देशामध्ये प्रत्येक घरामध्ये पूजलं जातं. अशा सगळ्या वातावरणामध्ये सणाचे दिवस असताना सुद्धा
आणि रविवारचा दिवस असून सुद्धा आपण इतक्या मोठ्या संख्येनं इथं या ठिकाणी उपस्थित राहिला आहे, याचं मला खरोखर कौतुक वाटतंय की खरोखर एक चांगल्या प्रकारचा अवेअरनेस. आणि मगाशी जे के पाटील सरांनी सुरुवातीलाच मला सांगितलं की तासगावचं आमचं एक वैशिष्ट्य आहे की तासगावमध्ये सगळ्या पालक मिटिंगा ज्या असतात, सगळ्या कॉलेजच्या, शाळांच्या, क्लासेसच्या, अतिशय उत्स्फूर्तपणे पालक सगळ्या मिटिंगना हजर असतात. हे जे काय आहे ना त्यांचं वाक्य मला खरं वास्तविक अतिशय ते भारावून टाकलं. म्हणजे अशा प्रकारचा अवेअरनेस की आपल्या मुलामुलींचं काहीतरी चांगलं व्हावं, असे पालक निश्चितपणे प्रत्येक शहरामध्ये अलीकडे दिसत नाहीत. कारण आम्ही बऱ्यापैकी सगळ्या महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा शहरांशी अत्यंत चांगल्या प्रकारे निगडीत आहोत, अतिशय चांगल्या प्रकारचे त्याला संबंधित आम्ही त्या ठिकाणी आहोत. परंतु अशा प्रकारचा अवेअरनेस हा निश्चितपणे ह्या मातीत काहीतरी चांगला निश्चित गुण असल्याशिवाय किंवा जिथं जेव्हा जेव्हा मी आज तासगावात येतोय, प्रत्येक वर्षी किमान एकदा तरी येऊन जातोय, त्यावेळेला पहिल्यांदा इथं मंदिरामध्ये जे काय गणपतीचं ॲक्च्युली जी मूर्ती आहे त्याचं मी दर्शन त्या ठिकाणी घेतोय. निश्चितपणे तुम्ही सगळेजण अतिशय लकी मंडळी आहात की अशा एक अतिशय विद्येच्या देवतेचा निश्चितपणे आशीर्वाद आपल्या डोक्यावर असल्यामुळं कदाचित ह्या सगळ्या चांगल्या प्रकारच्या घटना, चांगल्या प्रकारच्या गोष्टी घडत असतील याची मला पूर्णपणे खात्री आहे. कारण या तासगाव तालुक्यामध्ये देखील माझ्याकडे SISL देखील प्रचंड मोठ्या संख्येनं विद्यार्थी आमच्याकडं शिक्षण घेत आहेत. मग ते नीटची तयारी असेल, JEEची असेल, IIT ॲडव्हान्सची असेल. आणि गेली जवळजवळ 5 ते 7 वर्ष आम्ही बाजारातून एकही द्राक्ष मी विकत आणलेलं नाही. हे सगळी काहीतरी गिफ्ट तासगाव मंडळी आम्हाला त्या ठिकाणी देत असतात. म्हणजे हा जो काय तासगावच्या भागातल्या मंडळीचा जो काय हा जो प्रेम आहे ना, हे खरोखर त्या प्रेमानं इथं मला खेचलेलं आहे या तासगावच्या ह्या आजच्या या भूमीमध्ये, असं या ठिकाणी मी समजतोय. SP पाटलांचं तर सरांचं तर काय संबंध आहेतच. सरांनी मला परवा 4 दिवसापूर्वी सांगितलं तर यायला पाहिजे कुठल्या परिस्थितीत आपण थोडंसं मुलांशी, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, जरासं पालकांना थोडंसं आपली हितगुज आपल्याला करावं थोडंसं लागेल की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा होऊ शकेल. आता ह्या क्लासेसमध्ये स्पेशली MST CET ह्या एक्झामची तयारी करून घेतली जाते. पालकांना मी या ठिकाणी सांगू इच्छितोय की MST CET ही साधारणपणे 2004 पासून आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. म्हणजे ज्याच्यासाठी आपल्याकडे जे सगळे वेगवेगळ्या प्रकारची इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, सगळे कॉलेजेस, मग गव्हर्नमेंट कॉलेज असतील, ऑटोनॉमस कॉलेज असतील, प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज असतील, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असतील, हे सगळे ॲडमिशन जे आहेत ना ते पूर्णपणे MST CET या एंट्रन्स एक्झामच्या माध्यमातून सुरू आहेत. आणि ॲग्रिकल्चर आणि फार्मसी ह्याच्यासाठी सुद्धा हा मेडिकलचा म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीची जी काही एंट्रन्स एक्झाम असते त्या एक्झामच्या माध्यमातून त्या स्कोअरवरती हे ॲडमिशन या ठिकाणी संपूर्ण आपल्या राज्यामधल्या सगळ्या कॉलेजेसची होत असतात. आता ही MST CETचा आपण जर ह्याला सगळा आपण या परीक्षेचा प्रवास जर बघितला आपण तर MS पाटील सर आहेत, मी आहे, गेली जवळजवळ 40 वर्ष आम्ही या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतोय. अलीकडं विद्यार्थ्यांना माहीत असेल की जे विद्यार्थी 12वीचे आहेत त्यांचा बऱ्यापैकी सिलेबस झालेला आहे. 2024चा गेल्या वर्षीचा जो काही MST CETचा पेपर आहे, ज्या आता ह्या कन्यांनी ज्यांचा सत्कार इथं झाला त्यांनी जो पेपर दिला होता गेल्या वर्षी, त्यातनं त्यांना हे अतिशय उज्ज्वल असं यश त्या ठिकाणी त्यांना मिळालेलं आहे. 2023चा आपण पेपर बघितला, 2022चा बघितला, तर इयर बाय इयर ह्या सगळ्या एक्झामिनेशनची डिफिकल्टी लेवल वाढत चाललेली आहे. सगळ्याच एक्झामिनेशन, म्हणजे फक्त CET बद्दल मी बोलतोय असं कृपया पालकांनी समजू नये. सगळ्याच एक्झामिनेशन डिफिकल्टी लेवल वाढत आहे. आणि त्याच्यासोबत कॉम्पिटिशन जर आपण बघितलं तर ते कॉम्पिटिशन आपण म्हणतो ना की
गगनाला जाऊन भिडलेला आहे, तर ते गगनाच्याही वर जायचा प्रयत्न करावा लागलेला आहे. अशी सध्याची परिस्थिती आहे. इतकी भयानक परिस्थिती आहे. गेल्या वर्षी जे काही MST CET 2024ची एक्झाम झाली, आता सध्या अजून त्याची ॲडमिशन प्रोसेस चालू आहे. एक पण आता स्पॉट राऊंड सध्या चालू आहे, तो संपेल एक त्या 4-8 दिवसामध्ये. तर त्या 2024ला संपूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ह्या वर्षी म्हणजे 2024ला 2,95,577 हा आकडा पालकांनी घरी जाऊन नेटवरती बघायला देखील हरकत नाही. 2,95,577 लक्षात ठेवा. इतकी संख्या विद्यार्थ्यांची एक्झामला PCM म्हणजे इंजिनिअरिंगच्या CET साठी भेटली होती. आणि जागा नेमक्या किती आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आहेत, तर फक्त 1.25 लाख जागा आहेत. ह्या 1.25 लाख जागेसाठी एक्झाम विद्यार्थी देत आहेत 2,95,577. म्हणजे एक दुसरी पण एक ह्या कॉईनची सेकंड साईड जी आहे ना, दुसरी बाजू नाण्याची, ती देखील अशी आहे ह्या इंजिनिअरिंगच्या बाबतीत की आज इंजिनिअरिंग कॉलेज आपल्या महाराष्ट्रामध्ये गल्ली बोळात कॉलेजेस आहेत. हे 1.25 लाख मी तुम्हाला जे काही सीट्स सांगितल्या, त्या 1.25 लाख सीट्स पैकी जवळपास 40,000 ते 50,000 सीट्स ह्या प्रत्येक वर्षी व्हॅकंट राहतात. म्हणजे विद्यार्थी ॲडमिशन घेत नाहीत, पालक घेत नाहीत, कारण ते कॉलेजेस चांगले नाही आहे. कारण तिथं ॲडमिशन घेतल्यानंतर त्याचं जे काही एज्युकेशन झाल्यानंतर जो काही प्रोडक्ट तो बाहेर पडतो, त्या प्रोडक्टचं फ्युचर बघितला तर ते अखंड पूर्णपणे काळोखासारखं अतिशय डार्क असं फ्युचर असतं. म्हणजे आपण ॲक्च्युली ॲडमिशन घेत असताना, आपल्या समोर MST CETची तयारी करत असताना आपण फक्त डोळ्यासमोर महाराष्ट्रामधले 14 ते 15 जे अतिशय टॉपमोस्ट कॉलेजेस आहेत, त्या कॉलेजेसचाच आपण जर विचार केला तरच, जसं आता MS पाटील सरांनी काही कॅल्क्युलेशन सांगितले की पुढचे तुम्हाला एक 60-70 वर्ष जर आनंदात घालवायचे असतील, जर तुमचं जीवन सुखकर करायचं असेल, जर तुम्हाला चांगल्या प्रकारच्या प्लेसमेंट करायचे म्हणजे हवे असतील, वेगवेगळ्या कंपनीमधल्या चांगल्या प्रकारचे पॅकेजेस पाहिजे असतील, जर तुम्ही एखादी इंडस्ट्री उभा केला तर आफ्टर सर्व्हिस तिथून तुम्ही त्या ठिकाणी एखाद्या चांगल्या प्रकारची एखादी इंडस्ट्री उभी करू शकाल की जिथं महाराष्ट्रातली अत्यंत चांगल्या प्रकारची क्रीम शिक्षण घेत असते, अशा एक 10 ते 15 कॉलेजेस की ज्याच्यामध्ये आपण अग्रक्रमानं VJTI बॉम्बेचं नाव घेऊ शकतो, COEP आहे पुण्याचं अतिशय टॉपमोस्ट कॉलेज की ज्याचा दर्जा ह्या ज्या आपल्याकडं देशभरामध्ये 23 ज्या काही टोटल IITs आहेत, त्या IIT काही IIT पेक्षा सुद्धा याचा दर्जा मोठा समजला जातो. त्यानंतर सरदार पटेल बॉम्बे आहे. त्यानंतर आपल्याला समजा केमिकल टेक्नॉलॉजीचं एक अतिशय सुंदर असं संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतातलं एक अत्यंत टॉपमोस्ट असं कॉलेज आहे, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, ज्याला आपण ICT या नावानं ओळखतोय. किंवा जे कोण पालक एज्युकेटेड असतील त्यांना माहीत असेल की त्या कॉलेजचं पूर्वी नाव UDCT नावाने तिथे कॉलेज त्या ठिकाणी प्रसिद्ध होतं. तर त्या अशा प्रकारचं कॉलेज किंवा आपल्या अतिशय परिसरात जवळचं कॉलेज सांगलीचं वालचंद कॉलेज आहे. तिथं आपल्याला जी काय 10 ते 15 कॉलेजेस जे आहेत ना, तिथं आपल्याला जर ॲडमिशन मिळालं तरच आपलं अतिशय चांगलं करिअर तिथं घडू शकतो. म्हणजे आपल्या लाईफ मधला जो काय सक्सेस जो म्हणतो ना आपण, तो सक्सेस मिळवून देणाऱ्या ही सगळ्या इन्स्टिट्यूट्स आहेत, हे लक्षात घ्या. आणि इथं आपल्याला जर मार्क ॲडमिशन हवा असेल तर इथं ॲडमिशन घेण्यासाठी आपल्या मार्कलिस्टवरती कमीत कमी स्कोर हा 99+ आपला पर्सेंटाईल असणं गरजेचं आहे. 99, 98 कमीत कमी तरच अशा कॉलेजमध्ये आपलं ॲडमिशन त्या ठिकाणी होऊ शकतं. आणि 99, 98 असं पर्सेंटाईल ॲडमिशन होण्यासाठी 200 मार्काची जी काही ती MST CET घेतली जाते, त्या 200 मार्कापैकी कमीत कमी आपला स्कोर हा 200 पैकी 160, 170च्या वरती जर आपल्याला जर झाला तर डेफिनेटली आपल्याला तेवढं पर्सेंटाईल त्या ठिकाणी मिळू शकतं आणि डेफिनेटली आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी ॲडमिशन आपल्याला सिक्युअर करता येऊ शकतं. ही गोष्ट
11वी आणि 12वीमध्ये ज्यांना इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं आहे अशा सर्वच पालकांनी आणि ते विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे एक्झाम होईपर्यंत ते आपल्या डोक्यामध्ये कुठं ते कोरून ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला इथं ॲडमिशन घ्यायचं आहे ना की नेमकं आपल्याला किती स्कोर आपल्याला अपेक्षित आहे याचा विचार पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. जसं एखाद्या क्रिकेटची मॅच असताना हु इज अवर अपोनंट, आपला विरुद्ध प्रतिस्पर्धी कोण आहे, आपण मॅच ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळायला लागलोय का पाकिस्तान विरुद्ध खेळायला लागलोय का झिम्बाब्वे विरुद्ध खेळायला लागलोय, त्यावरून आपण प्रत्येक वेळाची स्ट्रॅटेजी आपण अवलंबतोय की कसं नेमकं याच्यामध्ये त्याला आपण ओव्हरकम करायचं आहे, त्याला कशा प्रकारे चिटफोड करायचं आहे, ह्याचं काहीतरी प्लॅनिंग आपल्या डोक्यात असतं. प्रत्येकाच्या टीममध्ये ते असतं. तशा प्रकारचं आपल्याला यश मिळवण्यासाठी जे काय कुठं यश मिळवायचं आहे, कितीपर्यंत जायचं आहे, तर त्याच्यासाठी काय काय करावं लागेल, या सगळ्या गोष्टींची आपल्याला पूर्तता या 2 वर्षामध्ये राहिलेल्या कालावधीमध्ये ते तुम्हाला ती करावी लागेल. तर आणि तरच त्या प्रकारचं सक्सेस मिळू शकतं. कारण हे जी काही कॉलेजेस मी नावं सांगितली, व्हीजेटीआय बॉम्बे असेल, COEP असेल, PICT असेल, PVG असेल, सरदार पटेल बॉम्बे असेल किंवा याच्यामध्ये ICT सारखं कॉलेज असेल, सांगली वालचंद असेल किंवा कराडचं इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज असेल, ह्या सगळ्या कॉलेजेसची जे काही ॲडमिशन्स आहेत ना, ही ॲडमिशन्स तुम्ही ट्रक भरून जरी पैसे नेला तर तिथं ॲडमिशन होत नाहीत. त्यासाठी फक्त आणि फक्त आपल्याला मार्कलिस्टवरती अत्यंत चांगल्या प्रकारचे अट्रॅक्टिव्ह मार्क असतील तरच त्या ठिकाणी आपण ॲडमिशन त्या ठिकाणी आपलं होऊ शकतं. आणि त्याच्यासाठी तो स्कोर आपल्याला कमीत कमी 98-99+ आपल्याला 200 पैकी कमीत कमी 160-170 पर्यंत आपला तो स्कोर होणं गरजेचं आहे. आणि मी मगाशी जो काय आकडा सांगितला त्या आकड्यामध्ये गेल्या वर्षी जो काय परवाचा जो काय 2024 आपण जर एक बघितलं, हे सगळा डेटा नेटवरती अवेलेबल आहे. त्यामुळे पालकांनी मला म्हणजे पालकांच्या बद्दल मला एक आज अपेक्षा अशी व्यक्त करायची आहे की प्रत्येक पालकाकडं आज कमीत कमी 50,000, 60,000, 70,000, 1 लाख रुपयाचा मोबाईल आपल्या हातामध्ये आहे. कुठल्याही पालकाकडे बटनाचा साधा मोबाईल अजिबात नाही. ह्या गृहिणी ज्या आहेत की ज्यांनी जसं मगाशी JK पाटील सरांनी उल्लेख केला की लाडकी बहीण म्हणून प्रत्येकीकडे आता मोबाईल आहेच. तो अँड्रॉइड मोबाईल आहे प्रत्येकीकडं. प्रत्येकाला त्या मोबाईलमध्ये सगळ्या फॅसिलिटी आहेत. तर आठवड्यातनं महिन्यातनं कमीत कमी एकदा तरी तुम्ही त्या गुगलवरती नेटवरती ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सर्च करा की नेमकं एज्युकेशनचं काय चालू आहे आपल्या देशामध्ये या जगामध्ये. ते बघत राहिलो ना आपण निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारची त्यातनं आपल्याला चांगल्या प्रकारची माहिती की ज्याचा उपयोग आपल्या मुला-मुलीला होऊ शकेल. आपली मुलं मुली समजा 8वी 9वीला शिकत असतील त्यांच्यासाठी तर तो प्रचंड प्रकारचा बेनिफिट 100% तो होतोच. इतके प्रचंड डोअर्स आपल्यासाठी आता ओपन आहे. तुम्ही आणि आम्ही जेव्हा शिक्षण घेतलं त्यावेळेला फारसं काय माहित नव्हतं आपल्या आईवडिलांना आपला मुलगा कितवीला शिकायला लागलाय आणि पालक मिटिंग जर दूरच राहिली लक्षात घे हे देखील माहित नव्हतं. असा तो काळ वेगळा होता. पण आता एज्युकेशन आणि नॉलेज या दोन्ही गोष्टीशिवाय आपल्याकडं अजिबात कोणताही तिसरा पर्याय अजिबात नाहीच. हे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी चांगलं लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे आपलं एज्युकेशन इथून पुढचं जे आहे ना ते कुठल्याही परिस्थितीत टॉपमोस्ट कॉलेजमध्ये आपलं झालं पाहिजे हे लक्षात घ्या. आणि ते सोपं नाही आहे, बिलकुल सोपं नाही आहे. मी मगाशी आकडा सांगितला तो आकडा जो आहे ना व्हीजेटीआय बॉम्बेचं जे काय पहिल्या राऊंडचं 2024 आपण जर मेरिट बघितलं ते नेटवरती अवेलेबल आहे. स्टेट रँक 101 101ला क्लोज झालेला आहे की ज्याचा नंबर म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचं आहे की जे काय सगळे 3 राऊंड आहेत आणि हा जो चौथा आता शेवटचा स्पॉट राऊंड चालू आहे तिथंपर्यंत तुमच्या मुलग्याला कुठं ना कुठेतरी ॲडमिशन चांगल्या कॉलेजमध्ये जर मिळवायचं असेल तर त्याचा स्टेट मधला जो काय रँक आहे तो कमीत कमी 2000च्या आत आला पाहिजे. मग 2,95,577 मगाशी तुम्हाला जो काही आकडा सांगितला हे तासगाव जे आपण बघतोय ना हे जे पालक अवेअर आहेत असं एकच आपल्या महाराष्ट्राच्या नकाशावरती शहर नाही आहे की पालक तासगावचे फक्त अवेअर आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी मोठ्या अशा मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत. अतिशय पालक अवेअर असणारे काही पालक आहेत
बॉम्बे आहे, पुणा आहे, लातूर आहे, नांदेड आहे, आमची इचलकरंजी आहे, सांगली शहर आहे, कोल्हापूर आहे. मी अगदी थोड्या थोड्या मोठ्या मोठ्या गावांची नावं घेतली. सातारा आहे, कराड आहे. अतिशय त्यातले अगदी प्रत्येक शहरामधले 100 तरी विद्यार्थी चांगले असतील की नाही? 100. आता इथंच मला वाटतं कमीत कमी या तासगावमध्ये 11वी-12वी करणारे कमीत कमी 1000-2000 तरी विद्यार्थी असतील. त्यातले 50 तरी चांगले विद्यार्थी असतील की नाही? असं प्रत्येक शहरातले 100 जरी विद्यार्थी आपण चांगले 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 पकडले ना, तर आपली दूरदशा व्हायला वेळ लागणार नाही. हे लक्षात घ्या महत्वाचं म्हणजे. आणि त्यामुळे त्यात 1500 आणि 2000च्या आत येणं हे 2-3 वेळा जेवण्या इतकं बाळानो सोपं काम नाहीच. त्याच्यासाठी अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्याला त्याची तयारी करावी लागणार आहे. जे विद्यार्थी 12वी आहेत ना, ते तर ती विद्यार्थी आता जात्यामध्ये, 11वीचे विद्यार्थी सुपामध्ये, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे एक्झाम संपेपर्यंत तुम्हाला काही ना काहीतरी एक चांगल्या प्रकारचे प्लॅनिंग करावं लागणार. कारण या एक्झामिनेशन या सोप्या नाही. प्रचंड मोठ्या संख्येनं PCBचं मगाशी मी सांगायचं राहिलो, PCB साठी जे काही MSc सीटी घेतली जाते, त्या MSc सीटीच्या माध्यमातून 2 ठिकाणी ऍडमिशन्स आहेत. ऍग्रिकल्चर कॉलेजेस, एक पुण्याला टॉप ऍग्रिकल्चर कॉलेज ऍडमिशन झालेला सत्कार आपण मगाशी या ठिकाणी पाहिला. आणि दुसरं म्हणजे सगळे फार्मसी कॉलेज, जे काय मेडिकल शॉपसाठी जे काय आपल्याला कोर्स करावा लागतो फार्मसी, तर त्याचे सगळे ऍडमिशनचे PCBच्या MSc सीटीवरनं त्या ठिकाणी होत आहे. आता त्या PCBला गेल्या वर्षी किती विद्यार्थी भेटले होते? त्याची दशा ही इंजिनिअरिंगपेक्षा जास्त आहे, वाईट. तो पण 11 बघा नेट वाजवून घेतली मी आज. ती गेल्या वर्षी विद्यार्थ्यांची संख्या बसलेली होती 3,79,800. 3,79,800 students was appeared for MSc CT 2024. मग त्याच्यातनं ते यश काढणं, चांगलं कॉलेज मिळवणं हे एवढं सोपं काम नाहीये. आणि ती जी काही एक्झाम आहे ना, ती एक्झाम खरोखर टिपिकल असते. 3 तास एक्झामिनेशन आहे. त्या 3 तासाच्या एक्झामसाठी आपल्याला 3 सब्जेक्ट्स आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स, PCM साठी, इंजिनिअरिंगच्या एंट्रन्ससाठी. मग फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्सचा जो काय पार्ट आहे, त्या पार्टमध्ये फिजिक्सचे 50 क्वेश्चन्स आहेत, केमिस्ट्रीचे 50 आहेत, मॅथमॅटिक्सचे 50 क्वेश्चन असतात. आणि ती एक्झाम असते ऑनलाईन. ऑनलाईन याचा अर्थ कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट. कॅम्प्युटरवरती टेस्ट कंडक्ट केली जाते ती. आणि शेजारी जो मुलगा बसलेला आहे त्याच्या स्क्रीनवरती आणि तुमच्या स्क्रीनवरती पेपर तोच असतो, पण सगळे क्वेश्चनचा नंबर मागे पुढे असतोय. शेजारी आहे काय बघून काढणं, चर्चा करणं, बघणं काही प्रकार तिथं होऊ शकत नाही. कॉपी 0% चान्स. हे लक्षात घ्या. आता आपण ज्या काय शाळेमधल्या एक्झाम देतोय, 10वीची एक्झाम दिली, बोर्डात 95, 96, 97% मार्क काढले, गावागावात बोर्ड लावले, आपण स्वीट वाटलं. पण त्याच्यामध्ये मगाशी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे त्याच्यात काही इंटरनल मार्क पण आहे. म्हणजे शाळेतल्या इंटरनल मार्काचे जे काही 20-20 मार्क आहेत ना, त्या शिक्षकांचाही वाटा मोठा आहे. हे लक्षात घ्या. ज्या दिवशी एक्झाम होती त्या दिवशी जे काही सुपरवायझर होते, कदाचित तुम्ही ते फिल इन द ब्लँक, जोड्या जोडवा, जे काहीतरी कार्यक्रम तुम्ही केला असता 100%. ऑल ओव्हर मार्क सगळी मुलं ती करत असतात. म्हणजे थोडक्यात काय, अशा प्रकारची रोज एक पेपर, आज मराठी 2 दिवस सुट्टी, उद्या हिंदी 2 दिवस सुट्टी, नंतर इंग्लिश, अशी ती एक्झाम असत नाही. वन डे प्रोग्राम, 3 तासाचा तो खेळ आहे सगळा. हे लक्षात घ्या. आणि त्या 3 तासामध्ये पुन्हा 2 सेशन असतात. फिजिक्स, केमिस्ट्रीचा पेपर तुमचा एकत्र मिळतो आपल्या स्क्रीनवरती, आणि मॅथमॅटिक्सचा पेपर नंतर डिस्प्ले होतो. आणि फिजिक्स, केमिस्ट्रीचा पेपर जो आहे तो पेपर तुम्हाला 1.5 तासामध्ये कव्हर करायचा आहे. 1.5 तासामध्ये. मग 1.5 तासामध्ये कव्हर करत असताना 1.5 तास याचा अर्थ 90 मिनिटं, 1 तास आणि अर्धा तास. हे लक्षात घ्या. आणि प्रश्न आपल्याला किती सोडवायचे टोटल? फिजिक्स केमिस्ट्रीचे टोटल प्रश्न आहेत 100. फिजिक्सचे 50 आणि केमिस्ट्रीचे 50. मग 100 क्वेश्चन आपल्याला 90 मिनिटात सोडवायचे असतील तर ते पॉसिबल आहे का? त्याला प्रचंड प्रकारचं स्पीड आपल्याला आवश्यक आहे. जर तुम्ही सगळा हिशोब केला
तर त्यातला जो काय एक क्वेश्चन आहे, 1 मार्काचा एक क्वेश्चन असतो, तो 1 मार्काचा एक क्वेश्चन पूर्ण करायला आपल्याला फक्त 54 सेकंद वेळ आहे. 54 सेकंदात तो संपवायचा आपल्याला आणि बरोबर काढायचा आहे. म्हणजे काय त्याला स्पीड असायला पाहिजे आणि किती त्या विद्यार्थ्यामध्ये स्टॅबिलिटी असायला पाहिजे आणि किती त्या विद्यार्थ्याच्यामध्ये ॲक्युरेसी असायला पाहिजे, तर आणि तरच अशा एक्झामिनेशनमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं सक्सेस 100% ती मिळू शकतं. आता मी जो काही हिशोब तुम्हाला सांगितला की 54 सेकंदामध्ये एक क्वेश्चन त्याचा झाला पाहिजे, म्हणजे 1.5 तासात त्यानं 2 सब्जेक्ट पूर्ण करायचे, फिजिक्स आणि केमिस्ट्री. याचा अर्थ 45 मिनिटं फिजिक्सला 50 क्वेश्चनसाठी आणि 45 मिनिटं केमिस्ट्रीला 50 क्वेश्चनसाठी, असं त्यानं टाइम टेबल दिला तरी त्याला मार्क मिळत नाही. तर त्यानं काहीतरी वेगळ्या प्रकारची पॉलिसी वापरावी लागते त्या विद्यार्थ्याला. काय पॉलिसी? बिकॉज ऑफ पेपर पॅटर्न. त्यामध्ये जे 2 सब्जेक्ट आहेत फिजिक्स केमिस्ट्री, त्या फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये फिजिक्सचे जे काय 50 क्वेश्चन्स आहेत, त्या 50 क्वेश्चनमध्ये बऱ्यापैकी 40 ते 45 न्यूमेरिकल असतात, गणित. आणि गणित करायची म्हटल्यानंतर, गणित सोडवायची म्हटल्यानंतर 54 सेकंदामध्ये एक गणित करणं इट इज हायली इम्पॉसिबल, कदापि शक्य नाही. कारण ते फिजिक्स मधलं गणित करणं, तो प्रश्न वाचायचा, काय गिवन आहे, काय फाइंड करायचा आहे, त्या सगळ्या ज्या काय व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या एका युनिटमध्ये कन्वर्ट करायच्या, फॉर्म्युला लिहायचा, त्यात व्हॅल्यू पुटअप करायच्या, कॅल्क्युलेशन करायचं, इट रिक्वायर्स टाइम, त्याला वेळ लागतो. मग दुसरा जो सब्जेक्ट आहे त्याच्या जोडीचा केमिस्ट्री नावाचा सब्जेक्ट, इट इज टोटली थेरॉटिकल, पूर्णपणे थेरॉटिकल आहे. थेरॉटिकल याचा अर्थ पाठांतर बेस. पाठांतर तुमचं जेवढं चांगलं असेल केमिस्ट्रीचं, तेवढा तुमचा त्या ठिकाणी परफेक्टनेस त्यामध्ये चांगला येऊ शकतो. तो सब्जेक्ट तुमचा अत्यंत पॉवरफुल असायला पाहिजे की जो सब्जेक्ट 50 क्वेश्चनचा ॲट द टाइम ऑफ एक्झामिनेशन तुम्ही तो साधारणपणे अर्ध्या तासात 25 मिनिटामध्ये तुम्ही तो पेपर कव्हर केला पाहिजे. केमिस्ट्रीचा 25 मिनिटात 30 मिनिटात तुमचा तो पेपर झाला पाहिजे. आणि बाकीचा केमिस्ट्री मधला जो काय 15-20 मिनिटं जो शिल्लक वेळ आहे आणि फिजिक्सचे 45 मिनिटं शिल्लक आपला जो वेळ आहे, अशा प्रकारे 1 तासभर जर आपण वेळ त्या फिजिक्ससाठी वापरला तर आणि तरच तुम्हाला फिजिक्समध्ये चांगल्या प्रकारचा स्कोर डेव्हलप करता येऊ शकतो. आणि 25 मिनिटांमध्ये केमिस्ट्रीचा 50 क्वेश्चनचा पेपर सॉल्व्ह करायचा आणि 45, 47, 48, 50 पैकी मार्क मिळवायचे, इतकं सोपं काम नाही. कारण केमिस्ट्रीचं 12वीचं जर पुस्तक मी बघितला तर त्या पुस्तकामध्ये इतक्या रिॲक्शन्स आहेत, इतका तो वास्ट सिलेबस आहे, ते रिॲक्शन बघूनच आपला रिॲक्शन येते. इतका सगळा तो म्हणजे टफ सिलेबस आहे. आता टफ सिलेबस आहे याचा अर्थ विद्यार्थ्याने याच्यामध्ये काय पळवाटा काढत बसू नका. म्हणजे आज पालक मिटिंग एवढ्यासाठी SP सरांनी घेतली नाही आहे की हा सिलेबस किती अवघड आहे, सिलेबस एक्झाम किती अवघड आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांना अशा कुठल्या थापा मारत बसायचं नाही की काय सर सांगितलं ना किती अवघड आहे, मग काय करू मी, असल्या कुठल्या थापा मारायला भांडी पडू नका. कारण तुमच्यासोबत जे एक्झाम देणारी मुलं आहेत ना, मगाशी मी आकडा सांगितला PCMचा आणि PCBचा पण आकडा सांगितला महाराष्ट्रातला, ते सगळे विद्यार्थी आहेत ना ते तुमच्या वयाचेच आहेत. दे आर ऑल्सो प्रिपेरिंग द सेम सब्जेक्ट, दे आर अटेंडिंग द सेम एक्झामिनेशन. सगळे 30 एक्झाम द्यायला लागले, हे लक्षात ठेवा. गेल्या वर्षी आमच्याकडे MSc CTला 99 पेक्षा जास्त पर्सेंटेज असणारे 87 विद्यार्थी, 87. त्या विद्यार्थ्यांचा काय स्पीड असेल कल्पना करा. त्या कन्येला 99 पॉईंट समथिंग मार्क पडलेले आहेत. काय स्पीड असेल त्या कन्येमध्ये कल्पना करा जरा तुम्ही साधा. अशा प्रकारचं स्पीड तुमच्यामध्ये ते डेव्हलप झालं पाहिजे. आणि ते स्पीड फक्त आणि फक्त 3 गोष्टीमुळे डेव्हलप होत आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे प्रॅक्टिस, सेकंड थिंग इज प्रॅक्टिस आणि थर्ड थिंग इज प्रॅक्टिस. प्रचंड प्रकारची जीवघेणी प्रॅक्टिस पाहिजे. सरांनी मग सांगितलं तुम्ही पहाटे 4 वाजता उठा, रोज 4 ते 5 अभ्यास झाला पाहिजे. हे बाळांनो जे आहे ना हे सोपं नाही आहे. त्यासाठी मनुष्याची जी सगळी बॉडी आहे ना, शरीर,
त्या प्रत्येकाने प्रत्येक ऑर्गनवरती, त्या प्रत्येकाने प्रत्येक इंद्रियावरती, प्रत्येकाने प्रत्येक बॉडी सेलवरती ज्या माणसाचा प्रचंड प्रमाणामध्ये चांगला कंट्रोल आहे तीच व्यक्ती आयुष्यामध्ये यशस्वी होत असते. ते जमलं पाहिजे आपल्याला. रात्री ठरवायचे, उद्या वागायचे. रोज रात्री तुम्ही झोपताना विचार करा, आज मी दिवसभर किती अभ्यास केला. जर तुमच्या मनामध्ये नाही असं जर उत्तर आलं, अभ्यास मी केला नाही, समजायचं आपली पुढची 70-80 वर्ष आपल्याला मार्च मधला जो सण असतो तो आयुष्यभर साजरा करावा लागणार आहे. तुम्हाला माहिती आहे मार्च मध्ये भगिनींना चांगला माहिती आहे कुठला असतो सण मार्च मध्ये. हे लक्षात ठेवा. चिमगा हे तुमच्या आयुष्यात येता कामा नये, हे लक्षात ठेवा. कारण ही जी काय कॉलेजेस मगाशी मी नावं घेतली ना, हे जसं तुमचं तासगावचं गणपतीचं मंदिर आहे ना, तसं ते आपल्या देशाचं आणि आपल्या राज्याची दैवत आहे. आज हजारो तुमच्या आणि आमच्या जन्माच्या पूर्वीपासूनच ती कॉलेजेस आहेत. कितीतरी विद्यार्थी तिथं बाहेर पडलेले आहेत. आज फार मोठं योगदान देशाच्या जडणघडणीमध्ये तिथल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे. आणि आपल्याला जर महासत्ता बनायचा असेल तर तो सगळा महासत्ता बनण्याचा कार्यक्रम हा फक्त तुमच्यावरती तो डिपेंड आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं इतकं स्पीड आपल्याला अभ्यासात येण्यासाठी तुम्ही कमीत कमी 4-5 तास डेली तो अभ्यास तुमचा झाला पाहिजे. कुठल्या परिस्थितीमध्ये कमीत कमी एक्झामच्या पूर्वी 25 ते 30 पेपर तुमचे फुल सिलेबसचे सोडवून झाले पाहिजे. तर आणि तरच तुम्हाला त्यामध्ये त्या प्रकारचे चांगल्या प्रकारचा कॉन्फिडन्स डेव्हलप होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. आणि दुसरा जो सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स, त्याला परत स्पेशल वेळ तिथं 1.5 तास आहे. त्या 1.5 तासामध्ये पहिल्या 1.5 तास झाल्याबरोबर त्याचं ऑटो सबमिशन असतं, म्हणजे पेपर ऑटोमॅटिक सबमिट होतो. आपण बऱ्याच वेळा एक्झाम वर्गामध्ये किंवा कॉलेजमध्ये किंवा ते SP इन्स्टिट्यूटमध्ये घेत असताना आपण सरांना रिक्वेस्ट करतोय, सर अजून माझं लिहायचं राहिलेलं आहे, किंवा त्या बेंचवरचा त्या कोपऱ्यावरचा मुलगा इकडून सर पेपर गोळा करत येईपर्यंत त्याला एक 3-4 मिनिटं ज्यादा मिळतात. तसं त्याचा कुठलाही प्रकार असत नाहीये. त्या PCला कॅम्प्युटरला तुम्ही जरी धरला जरी असं दाबून तरी तुमचा काय उपयोग नाही, ते ऑटोमॅटिक निघून जातो पेपर आणि पुढच्या सेकंदाला आपल्या समोर मॅथमॅटिक्सचा पेपर तिथं डेव्हलप होतो, हे लक्षात घ्या त्या स्क्रीनवरती. आणि त्या 1.5 तासामध्ये मॅथमॅटिक्सचे आपण 50 क्वेश्चन कव्हर करायचे आहेत. कारण मॅथमॅटिक्स सारख्या सब्जेक्टला 50 क्वेश्चनसाठी 100 मार्क आहे. एक क्वेश्चन 2 मार्काचा आहे. म्हणजे या PCM मध्ये सगळ्यात जास्त लक्ष तुम्ही जर कुठं दिलं पाहिजे ते मॅथमॅटिक्स सब्जेक्ट दिलं पाहिजे. कारण तिथं 50% सिंहाचा वाटा जो म्हणतो ना आपण, तो त्या मॅथमॅटिक्स आहे, हे लक्षात घ्या. आणि ही इज द मास्टर, एकदम एक्सपर्ट आहे सर, तुझी तयारी ते करून घेत आहे चांगल्या प्रकारे, हे महत्त्वाचं लक्षात घ्या. आणि त्या 1.5 तासामध्ये 50 क्वेश्चन आपण मॅथमॅटिक्सचे त्या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये कमीत कमी आपला जो काही स्कोअर आहे ना तो 98, 100, 94, 96, 2 मार्क असल्यामुळं 97 मार्क पडत नाही मॅथ्सला, 95 पडत नाही, हे लक्षात ठेवा. तर या प्रकारचा स्कोअर आपल्या त्या ठिकाणी अपेक्षित आहे. 160, 170 इथंपर्यंत तुम्ही जाण्याची तयारी ठेवली ना फायनल एक्झामला, की जी एक्झामिनेशन एप्रिलमध्ये कंडक्ट केली जाते. आता गेल्या वर्षी एप्रिलला MSc होणार होती, नंतर फक्त ते PCBG घेतली, नंतर मे मध्ये पुन्हा शिफ्ट केली लोकसभेच्या त्या इलेक्शनच्या थोडंसं कारणामुळं. परंतु कदाचित यावर्षी मात्र एक्झामिनेशन एप्रिलमध्ये होण्याची शक्यता जास्त आहे. दोन्ही एक्झामिनेशन PCBची पण असेल आणि PCMची पण असेल, हे लक्षात ठेवा. आणि बोर्डची देखील एक्झामिनेशन ही थोडीशी अलीकडे ओढलेली आहे. आणि हा जो काय फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथचा जो हा सगळा पॅटर्न आहे, त्या पॅटर्नसाठी 12वीचा संपूर्ण सिलेबस त्या एक्झामिनेशनला आहे, संपूर्ण सिलेबस. आणि 12वीच्या अभ्यासक्रमावरचे 40 क्वेश्चन 50 मधले हे 12वीच्या अभ्यासक्रमातले असतात, हे लक्षात ठेवा. आणि 11वीचा जो काही सिलेबस आहे त्या 11वीच्या सिलेबस मधले काही चॅप्टर त्यांनी ते फिक्स केलेले आहे MSc CETच्या एक्झामसाठी. ते कोणकोणते तुम्हाला ते सर सांगतात सगळे, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्सचे. तर त्या प्रत्येक चॅप्टरवरती फक्त एकच क्वेश्चन त्या CETच्या एक्झामला असतो. म्हणजे 11वीच्या ठराविक निवडलेल्या चॅप्टरवरती 10 क्वेश्चन आणि 12वीच्या संपूर्ण सिलेबसवरती 40 क्वेश्चन,
असा तो 50 क्वेश्चनचा पेपरचा फॉर्मॅट ही पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा. फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, मॅथमॅटिक्स असो किंवा PCBची तुमची ती नीट तुमची एंट्रन्स एक्झाम असेल तर त्या दोन्ही प्रकारच्या एक्झामला हे एकसारखा त्या ठिकाणी तो पॅटर्न आहे. त्यामुळे आता हा महिना सप्टेंबर चालू आहे. जे विद्यार्थी 12वीला सध्या आहेत तर त्यांच्यासाठी ते अत्यंत कठीण काम आहे. कारण पुढच्या त्या 4 महिन्यामध्ये तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारची तयारी अतिशय चांगली करावी लागणार आहे. जेवढं बोर्डची तयारी तुम्ही चांगली करणार आहे तेवढं तुम्हाला त्या CET मध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा स्कोअर 100% होऊ शकतो. आणि प्रत्येक वर्षी आपले जे काय महाराष्ट्र राज्याचे तंत्र शिक्षण मंत्री आहेत ते प्रत्येक वर्षी डिक्लेअर करतायत की ह्या वर्षी बोर्डाचे देखील मार्क आपण त्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये कन्सिडर करणार आहोत. आणि ते ऐन वेळेला ते मागे घेतला जातो निर्णय. आता ह्या वर्षी नेमकं काय होतंय हे अजूनही त्याचं काय पिक्चर क्लिअर नाही आहे. आणि त्यामुळे कदाचित बोर्डाचे जे मार्क या ॲडमिशन प्रोसेसमध्ये धरले तर आपल्याला त्याचा एक बेनिफिट या सगळ्या प्रोसेसमध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आणि त्यामुळे थोडंसं बोर्डाची तयारी अत्यंत चांगली करा. थेरीची म्हणजे निश्चितपणे तुम्हाला ती CETची तयारी ऑटोमॅटिक तयारी चांगली होते. हा बेस झाला. परंतु त्या CETच्या एक्झामच्या तयारीसाठी तुम्हाला काही ना काहीतरी एक्स्ट्रा वेगळ्या प्रकारच्या प्रॅक्टिस त्या ठिकाणी कराव्या लागतील. त्याच्यासाठी आपल्याकडं PYQचं जे काही पुस्तक आहे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स CETला आतापर्यंत कशा प्रकारचे क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत त्याची काही पुस्तकं मिळतात मार्केटमध्ये. ती तुम्ही पुस्तक विकत घ्या. प्रत्येक चॅप्टरवरती आता डेरिव्हेटिव्ह सारखा चॅप्टर मॅथमॅटिक्स म्हटला कमीत कमी त्या 50 मध्ये 5 ते 6 क्वेश्चन. इंटिग्रेशन 5 ते 6 क्वेश्चन. वेक्टर सारखा चॅप्टर वेक्टर 3D लाईन प्लेन 5 ते 7 क्वेश्चन 100% असतातच. म्हणजे असे ज्यांना भीती वाटतं त्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा मोठे चॅप्टर जे आहेत हायर वेटेजचे चॅप्टर आहेत त्याच्यावरती तुम्ही चांगल्या प्रकारे फोकस करा. असं प्रत्येक सब्जेक्टसाठी आहे. प्रत्येक सब्जेक्टला फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, मॅथमॅटिक्स असो, बायोलॉजी असो, सगळ्या सब्जेक्टचा पहिल्यांदा ती कुंडली काढायची की नेमका आता याच्यात कुठले चॅप्टर आपल्याला वेटेज याला जास्त आहे, मोठे चॅप्टर आहेत, महत्त्वाचे चॅप्टर आहेत की ज्या चॅप्टरवरती क्वेश्चन ज्यादा विचारले गेलेले आहेत. हा स्टडी तुमचा पाहिजे. जसं मगाशी मी एक क्रिकेटचं उदाहरण दिलं की नेमकं ते करत असताना काय प्लॅनिंग, अपोजिट टीममध्ये किती बॉलर आहेत, स्पिनर किती आहेत, फास्टर बॉलर किती आहेत, फास्टर बॉलरमध्ये काय स्पीडनं तो बॉल टाकतो. प्रत्येक गोष्टीचा मायक्रो स्टडी ही प्रत्येक टीम करत असते. आणि जी टीम अतिशय मायक्रो स्टडी करेल आणि अतिशय चांगल्या प्रकारचं योजना आखेल ती टीम ही विनर म्हणून निश्चितपणे पुढे आपल्या समोर येत असते. हे लक्षात घ्या. यशाचं देखील असंच आहे. एक्झाम देखील असंच आहे. एक्झाम तुम्ही जी द्यायला निघाला लागलाय त्या एक्झामचं सगळं प्रत्येक बारीक सारीक गोष्टी प्रत्येक कुंडली आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत पाहिजे. काय नेमकं त्या एक्झामिनेशनमध्ये आहे आणि याची तयारी कशी केली पाहिजे, आपण काय त्याला प्रिकॉशन घेतले पाहिजे, किती पेपर आपण सोडले पाहिजे, किती अभ्यास केला पाहिजे, आपण किती चॅप्टर आहे, कोणते चॅप्टर महत्वाचे आहेत, कोणते चॅप्टर कमी महत्वाचे आहेत. हा सगळा आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचा मायक्रो अभ्यास जर असेल तर कुठल्याही परीक्षेमध्ये, कुठल्याही बिझनेसमध्ये, कुठल्याही क्षेत्रामध्ये 100% आपल्याला यश हे मिळतंच असा माझं ठाम मत आहे. कष्टाशिवाय याला कुठलाही दुसरा यशासाठी मार्ग अजिबात नाहीच. कोणतरी येईल आणि मला कुठल्यातरी योजना जाहीर करत आणि माझं काहीतरी कल्याण करत, काही नाही. तुम्ही स्वतः तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात हे लक्षात ठेवा. आज MS पाटील सरांचं वय साधारणपणे 70 वय आहे. माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे आहेत ते. माझं 60 वय आहे. आम्ही आज जवळपास 15 ते 17 तास रोज, मग अमावस्या असू दे, पौर्णिमा असू दे, संकष्टी असू दे आणि कुठलाही दिवस असू दे, रविवार असू दे, 15 ते 17 तास काम आमचं डेली चालू असतं. डेली. हार्डवर्क शिवाय पर्याय नाही आहे. कष्ट केले पाहिजे, त्याला पर्याय नाही आहे. आणि या मुलांना तर उलट तुम्हाला फार संधी आहे. लक्षात घ्या, फार संधी आहे. म्हणजे असं काही गणित नाही आहे की 1-1.5 वर्ष अभ्यास करायचा आहे, आयुष्यभर आपला अभ्यास करायला लागणार आहे, असं काही नाही आहे. 1-1.5 वर्ष आपण अभ्यास करायचा आहे आणि पुढची 70-80 वर्ष आपलं आनंदात घालवायची आहे. एकदा तुम्ही COEP मधनं बाहेर पडला, एकदा PICT मधनं बाहेर पडला, एकदा BJTI मधनं बाहेर पडला, विषय संपतोय आपला.
आणि विषय संपतोय, आपला विषय संपणारच आहे. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची जर कुठली गोष्ट असेल, ज्यांनी तुम्हाला जन्म दिला आहे, जे काय पालक बंधू भगिनी आहेत ना, त्यांच्या समस्या बिकम झिरो. त्या सगळ्या झिरो होणार आहे. आज पृथ्वी तलावरचा प्रत्येक पालक, त्यात मी देखील चुकलो नाहीये, प्रत्येक पालक काय पालकाचा दर्द आहे की आपल्या मुलांचं चांगलं झालं पाहिजे, मुलांचं एज्युकेशन चांगलं झालं पाहिजे, त्याचा एकदा गाडा व्यवस्थित लागला पाहिजे, रुटीनला लागला पाहिजे. ही पहिली पालकाची इच्छा असते. पालकाला जर तुम्ही प्रश्न विचारला मुलाने, विद्यार्थ्याने, की पप्पा मम्मी तुला काय पाहिजे नेमकं, ते असं म्हणणार नाहीये की माझ्याकडे ऑडी येऊ दे, माझ्याकडे इनोवा घ्यायची आहे, मला नोकरीत प्रमोशन मिळू दे. त्यांची पहिली परमेश्वराकडे कुठली मागणी असेल तर माझ्या मुलांचं चांगलं होऊ दे पहिला. मग बाकी सगळ्या गोष्टी त्या गौण आहेत. मग पुढे प्रत्येकाच्या इच्छा त्या वेगवेगळ्या असू शकतात, हे लक्षात घ्या. मग ही प्रायोरिटी जी आहे ना, ती प्रायोरिटी पूर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांनी 11वी 12वी हे कसं आहे माहिती आहे का, करिअर डिसाइडिंग इयर आहे. मी नंतर अभ्यास करतो आणि 4 महिना करतो, 2 महिना करतो, हा प्रकार काय उपयोगाचा नाही आहे. आज संडे आहे, आज सकाळचा सूर्योदय झाला ना आपल्या जीवनातला, तुमच्या आणि माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या किंवा पृथ्वी तलावरच्या प्रत्येक मेंबरच्या, तो सूर्योदय आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा येणे नाही, ना तुमच्या येणार आहे ना माझ्या येणार आहे. त्यामुळे एकदा टाइम पास झाला की तो संपला विषय, हे लक्षात घ्या. त्यामुळे आता काम हे युद्धाचा काळ आहे. युद्धाच्या काळात काम करायचं नाही तर मग कधी करणार. जिथं तुमचं करिअर पणाला लागलेलं आहे तिथं तुम्हाला काम करावं लागणार. नाही तर त्याची जी काय शिक्षा आहे ना, ती प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला आयुष्यात भोगावं लागेल, हे लक्षात घ्या. आज मी इथं आलेलो आहे ते तुम्हाला भीती घालण्यासाठी निश्चित आलो नाही आहे. निश्चित वेळ आपल्याकडे आहे. अतिशय सुदर्शन पाटील सरांनी राईट टाईमला मीटिंग तुमची आयोजित केलेली आहे. तुमच्यामध्ये जागरूकता येण्यासाठी निश्चितपणे अवेअरनेस निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून राईट टाईम आहे. अजून 12वीसाठी आपल्याकडे 4-5 महिने आहेत. 11वीसाठी तर बऱ्यापैकी 1.5-2 वर्ष आहे. आपल्याला इकडची दुनिया इकडं करायचं ठरवलं तर आपण काय वाटेल ते करू शकतो आता इथं पुढे सुद्धा, हे लक्षात घ्या. तर त्यामुळे या सगळ्या बाबतीत आपण या सगळ्या गोष्टींची आपण थोडीशी ह्या सगळ्या बाबतीत आपण अतिशय चांगला अवेअर व्हाल. आणि मगाशी जसं MS पाटील सरांनी सांगितलं की कमीत कमी एक पालक तिकीट त्याच्यावरती पाठीवर तर राहावा त्या विद्यार्थ्याच्या, की तो नेमकं त्याला काय करायला लागलाय, काय त्याचं अडचणी आहेत, किती मार्क पडायला लागलेत, तो काय करतोय, या सगळ्या गोष्टीचा आपण पाठपुरावा करत राहिलो तर निश्चितपणे आपल्याला सक्सेस ते मिळू शकेल, की जेणेकरून आपल्या मुलांचं करिअर अतिशय चांगलं घडू शकेल आणि आपल्या पालकांच्या सगळ्या समस्या निश्चितपणे चांगल्या प्रकारे त्या सुटू शकतील. आणि त्याच्यासाठी ही सगळी पालक सभा त्यांनी आयोजित केलेली आहे. त्यांचे इंटेन्शन हे ते आहे. आम्हाला बोलण्याचा पाठीमागचा उद्देश देखील तो आहे की आपल्याला पालकांना काहीतरी सांगता येऊ शकेल. आपण सगळीच मंडळी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातली मंडळी आहात, शेतकरी वर्गातली सगळी मंडळी आहात. तुम्ही आम्ही सरांनी मगाशी बोलता वाक्य वापरलं की तांबे सरांची जी काही परिस्थिती आहे, इतर अक्षरशः 12वी आणि ते BSc शिक्षण घेईपर्यंत झाडून काढायचं काम केलेलं, झाडून काढायचं काम, हे लक्षात घ्या. त्यामुळे अतिशय कष्टात आम्ही आलेलो होतो. आणि त्यामुळे ते गरिबी काय आहे ही सगळी तुम्हाला जशी माहिती आहे तीशी मलाही माहिती आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये जे काय गोल्ड आहे ना, हे सगळं विद्यार्थ्याच्या रूपातलं ते निश्चितपणे कुठेतरी त्या देश सेवेच्या साठी ते लागावं, त्यांचं करिअर चांगलं घडावं, हा जो काय सरांचा उद्देश आहे तो उद्देश सफल होण्याच्या दृष्टिकोनातनं काहीतरी थोडेफार ते खरुताईचा वाटा आपला देखील असावा, ह्या उद्देशाने मी आज या ठिकाणी आलेलो आहे. बाकी दुसरं याच्या पाठीमागं काही कारण नाही. कारण ही ग्रामीण भागातली मुलं आमची इचलकरंजी, सातारा, कोल्हापूर, सांगली ही सगळी मोठ्या घरातली मुलं. आता आमच्याकडे डॉक्टरांची मुलं आम्ही सगळे डॉक्टर केले. एका घरात 2-2, 3-3 डॉक्टर आम्ही केले आहेत. डॉक्टरांची सगळीच मुलं. आज कुठल्याही इचलकरंजीतल्या आमच्या घरातल्या फॅमिलीतला कुठलाही मेंबर तब्येत दाखवायला गेला तर कुणीही बिल आमचं घेत नाही. फ्री ऑफ सगळं चार्ज असतं पूर्णपणे, कारण तेवढे ते दिलेलं आहे, लक्षात घ्या. पण ही सर्वसामान्य कुटुंबातली जे काही शेतकरी वर्गातला जो काय हा सगळा मॉब आहे ना, त्यांना तुमच्यासाठी तुमचे जे काय पालक आहेत त्यांनी असंच आयुष्यभर राबत बसायचं का, असंच आयुष्यभर काळजी करत बसायचं का? त्यांच्या समस्या भरपूर आहेत. चुकून एखादा भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडला आणि काहीतरी प्रॉब्लेम झाले
तर ते सगळं पीक पूर्णपणे जातं आणि पूर्णपणे आकाशाकडे बघत बसावं लागतं पुढच्या सीझनपर्यंत. हे लक्षात घ्या. ती जी काय वेळ आहे ती त्यांच्यावर जी आलेली वेळ आहे ती तुमच्यावर येऊ नये म्हणून त्या बिचाऱ्या पालकांची एक पोटतिडीक आहे, एक आत्मीयता आहे की आपल्या मुलांना आपल्यासारखं जीवन कष्टाचं वाटायला येऊ नये, त्याचं चांगलं करिअर करावं, त्याचं चांगलं आयुष्य करावं, हाच त्याच्यामागचा उद्देश आहे. आणि तो उद्देश त्यांचा सफल व्हावा अशा प्रकारचे एक आशीर्वाद, अशा प्रकारची एक परमेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि मला इथं माझं मनोगत व्यक्त करायला आज निमंत्रित केलं, आपल्याशी बोलायला इथे एक संधी दिली, त्याबद्दल मी अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ह्या संस्थेची अशाच प्रकारची भरभराट होत राहू दे अशा प्रकारची एक शुभेच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं मनोगत नमवतो. थँक्यू. धन्यवाद सर. बराच वेळ आपण या ठिकाणी केलेलं मार्गदर्शन, आपल्या तब्बल 40 ते 42 वर्षाचा अनुभव या आमच्या पालकांना तुम्ही सांगितलात. वास्तववादी असणारं आजचं स्पर्धेचं युग, त्यामध्ये आम्ही कशा पद्धतीनं टाईम मॅनेजमेंट करायचं, कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी सिलेबस कव्हर करायचा किंवा कशा पद्धतीनं परीक्षेला सामोरे जायचं, या सर्व गोष्टी आपण सांगितल्या. खऱ्या अर्थानं आमच्या विद्यार्थ्यांना ही मिळणारी शिदोरी होती आणि ही शिदोरी खऱ्या अर्थानं आमच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यासाठी ही पुरून उरेल यात तीळ मात्र शंका नाही. धन्यवाद सर. यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या शेवटाकडे जातोय. पालकांना विनंती आहे, कुणीही या ठिकाणी आपली जागा सोडू नका. कार्यक्रमाचा शेवट होतोय आणि या आजच्या कार्यक्रमाचं समारोप म्हणजे अर्थातच आभार या ठिकाणी मानण्यासाठी मी आमंत्रित करतोय प्राध्यापक ELS जाधव सर, व्यवस्थापक SP क्लासेस. मी आपल्या विनंतीला मान देऊन आजचे कार्यक्रमाचे पाहुणे कार्यक्रमाला शोभा वाढवली. एक आयुष्यामध्ये व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगणं हा अतिशय महत्त्वाचा आहे. या सर्व अतिशय वेळात वेळ काढून आजच्या या आपल्या कार्यक्रमाला तांबे सर उपस्थित राहिले, त्यांचे मनापासून मी आभार मानतो. त्याचबरोबर आमच्या सर्वांचे पाठीशी थाप टाकणारे MS पाटील सर या कार्यक्रमाला वेळ काढून उपस्थित राहिले. त्याचबरोबर आजचे पालकप्रतिनिधी पाटील सर, माने सर आणि शिंदे मॅडम आणि सर्व पालक आणि माझे लाडके विद्यार्थी आजच्या या शिक्षक पालक सुसंवाद यासाठी सर्वजण उपस्थित राहिला. अत्यंत कार्यक्रमाची शोभा वाढवली. संयोजकांनी अत्यंत मदत केली. काही जण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कार्यक्रमाला सहकार्य लाभलं. त्या सर्वांचा आभार मानतो आणि हा आपला शिक्षक संवाद कार्यक्रम हा संपला असं जाहीर करतो. पालक वर्ग हो, आपण आवर्जून